नमस्कार. सर्वप्रथम मी रोटरी क्लबची खूप आभारी आहे, कारण त्यांनी मला ह्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने माहेरी यायची संधी दिली. गोवा हे माझं गाव आहे, माझी जन्मभूमी आहे, माझी कर्मभूमी आहे. आणि इथे उपस्थित असलेल्या स्त्रियांपैकी सगळ्यांना माहिती असेल की माहेरची साडी आणि माहेरची गोडी ह्याला पर्याय नसतो. त्याच्यामुळे ह्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने मला इथे येता आलं, त्याबद्दल रोटरी क्लबचे मनापासून आभार. आणि आत्ता मी ॲक्च्युली तुम्हाला एक चक्क गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट आहे माझ्या गोव्याची गोष्ट. तुमच्यापैकी किती जणांची ही पहिली ट्रिप आहे गोव्याची? हात वरती करा. किती जण आधी गोव्यात आलेले आहेत? हात वरती करा. अरे वा, बहुतेक सगळ्यांची गोव्याची पहिलीच नाही तर अनेकदा केलेली दिसते गोव्याची वारी. छान आहे, मला ऐकून खूप आनंद झाला. पण एक प्रश्न विचारते. मी जेव्हा म्हणते की मी सुट्टीसाठी गोव्याला चालले किंवा चाललोय, असं जेव्हा तुम्ही लोकांना सांगता तेव्हा ते तुम्हाला काय विचारतात? गोव्याला जाऊन तुम्ही काय केलं? हसू नका, मी तुम्हाला ते नाही विचारत आहे. मी तुम्हाला विचारते तुम्ही गोव्याला जाऊन काय बघितलं. चला आपण प्रश्न बदलू. काय केलं बाजूला राहू देत. काय बघितलं? काय बघितलं? कुठे कुठे जाऊन आलात? ओके. समुद्र किनाऱ्यावरती कोण कोण गेलं होतं? सगळे गेले होते. छान. आणि जावंही, कारण गोव्याचे समुद्र किनारे हे अतिशय सुंदर आहेत. मी जगातले अनेक समुद्र किनारे पाहिलेले आहेत, पण गोव्यासारखे सुंदर वाळू, सोनेरी वाळू आणि इथल्यासारखे सुंदर समुद्र किनारे फार कमी ठिकाणी आहेत. त्यामुळे समुद्र किनारे नक्कीच बघावेत. कोण कोण ओल्ड गोव्याला जाऊन आले चर्चेस बघून? बरेच जण आलेले आहेत. ओके. कोण कोण शांतादुर्गा देवीला जाऊन आले? व्हेरी गुड. कोण कोण मंगेशीला जाऊन आले? व्हेरी गुड. कोण कोण मार्दोळला जाऊन आले? ओके. कोण कोण तांबडी सुर्लाला जाऊन आलंय? तांबडी सुर्ला माहिती नाहीये ना कोणाला? तर मी तुम्हाला आज नेमकी माझ्या गोव्याची गोष्ट सांगणार आहे. टेम्पल्स ऑफ गोवा हे जरी शीर्षक असलं तरी मी तुम्हाला गोव्याची अशी ओळख करून देणार आहे, जी ओळख इज गोवा बियॉन्ड द बीच. समुद्र किनाऱ्यापासून थोडंसं हटके असं गोवा आहे. गोव्यामध्ये खूप काही बघण्यासारखं आहे. फक्त समुद्र किनारे, फक्त वॉटर स्पोर्ट्स, फक्त जे करण्यासाठी तुम्ही गोव्याला येता, तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, बरेच लोक येतात, ते सोडूनही गोव्यामध्ये खूप काही बघण्यासारखं आहे, खूप काही करण्यासारखं आहे, खूप काही समजून घेण्यासारखं आहे. तर बघू आपण. ही जी मंदिरं आहेत ही गोव्यातली मंदिरं नाही आहेत. ही मंदिरं तुमच्यापैकी कोणी बघितली असतील. हे जे इकडचं जे आहे डावीकडचं मंदिर ते बृहदीश्वराचं मंदिर आहे. तामिळनाडूमध्ये तंजावूरमध्ये आहे. द्रविड मंदिर ज्याला आपण म्हणतो त्या मंदिर शैलीचं ते एक उत्तम उदाहरण आहे. आणि उजवीकडे जे मंदिर आहे ते कोणाला ओळखता येतं? कोणी गेलंय का इकडे? खूप सुंदर मंदिर आहे. गेलं नसाल तर जरूर जा. हे खजुराहोचं म्हणजे उत्तर प्रदेश मधलं मंदिर आहे. उत्तर प्रदेश मधलंच मंदिर आहे. मध्य प्रदेश, सॉरी, जवळ होते उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या, त्याच्यामुळे माझा कधी कधी गोंधळ होतो, पण ठीक आहे, मध्य प्रदेश. तर ते जे मंदिर आहे खंडरीय महादेव मंदिर, ते नागर मंदिर शैलीचं म्हणजे उत्तर भारतीय मंदिर शैलीचं म्हणू आपण, एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला सांगितलं की तुम्ही कवळ्याला गेलात. सॉरी, हे जे मंदिर आहे हे कवळ्याचं शांतादुर्गेचं मंदिर आहे की नाही? मग ह्या मंदिरामध्ये आणि आधी तुम्ही जी मंदिरं बघितली त्या मंदिरामध्ये तुम्हाला फरक दिसतो का? दिसतो का? कसला फरक दिसतो? कोणी सांगेल का मला? एक दोन फीचर्स सांगा तुम्ही. ह्या मंदिरांमध्ये काय वेगळं आहे? ही पोर्तुगाली शैली नाहीये. काय? बांधकाम शैली वेगळी आहे, पण ही पोर्तुगाली शैली नाहीये. तर मी तुम्हाला थोडासा गोव्याचा इतिहास सांगणार आहे. गोव्याचा इतिहास हा सह्याद्री खंड स्कंदपुराणाचा जर आपण वाचायला गेलो तर ते सांगतात की परशुरामांनी 7 बाण अरबी समुद्रात मारले
आणि समुद्र मागे हटला आणि जी जमीन तयार झाली त्याला सप्त कोकण असं म्हणतो आपण. आणि ती अगदी वर नालासोपाऱ्यापासून म्हणजे शूर्पणखापासून ते अगदी खालपर्यंत केरळपर्यंत तो जो पट्टा आहे पश्चिम किनारपट्टीचा, तो अख्खा पट्टा निर्माण झाला आणि त्याला सप्तकोकण असं नाव आहे. आणि त्या सप्तकोकणातला एक भाग म्हणजे अपरांत म्हणजे गोवा किंवा गोमंतक. आता गोवा, गोमंतक, गोवापुरी इतकी नावं ह्याला होती, त्यामुळे साहजिक आहे की इथे गो म्हणजे गाईला खूप मोठं महत्वाचं स्थान होतं. गोवा राष्ट्र असंही नाव होतं. आणि असं म्हणतात की जिथे परशुरामांचा एक बाण पडला ते स्थान, त्याला बाणावली असं नाव आहे. ते इथून आपण ज्या हॉलमध्ये आहोत तिथून एक 5 किलोमीटरच्या अंतरावरती गाव आहे बाणावली नावाचं, तिथे तो बाण पडला होता अशी आजही मान्यता आहे. आणि तिथे एक कात्यायनी बाणेश्वराचं मंदिर होतं. ते मंदिर पुढे पोर्तुगीज काळामध्ये जेव्हा मंदिरं तोडली गेली तेव्हा तेही मंदिर तोडलं गेलं आणि तिथली जी मूर्ती होती ती कर्नाटकामध्ये हलवली गेली आणि आजही आवेरसा नावाच्या ठिकाणी तिथे मंदिर आहे. आता मी ही गोष्ट तुम्हाला जेव्हा सांगायला लागले की परशुरामांनी बाण मारले, समुद्र मागे गेला, गोवापट्टी निर्माण झाली, तेव्हा मला तुमच्या चेहऱ्यावरती स्केप्टिसिझम दिसतंय की ह्या सगळ्या पुराणातल्या गोष्टी आहेत, पुराणातली वांगी पुराणात वगैरे असं काही लोकांच्या मनामध्ये तरी विचार चालू आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की जेव्हा ह्या भागाचा भूशास्त्रीय अभ्यास केला गेला तेव्हा हे जाणलं गेलं की एका काळामध्ये खूप हजारो वर्षांपूर्वी टेक्टॉनिक प्लेट्स आपटल्यामुळे समुद्र मागे खरोखर हटला होता आणि ही जी पश्चिम किनारपट्टी आहे ती खरोखरच नंतर निर्माण झाली होती. त्याच्यामुळे ही जी परशुरामांची जी कहाणी आहे त्या कहाणीशी जे आपल्याला आधुनिक विज्ञान सांगतं त्याच्याशीही ती कहाणी एकदम जोडली जाते. आता तुमच्यापैकी जे गोव्याला आले असतील, आत्ता कोणीतरी सांगितलं की ही पोर्तुगीज शैली होती, ते तुम्ही वाचलं असेल की गोव्याचा जेव्हा मी इतिहास सांगायला लागते तेव्हा लोकांना असं वाटतं की एकतर एकदम पुराणातला गोवा होता जिथे परशुरामांनी बाण मारले आणि पश्चिम किनारपट्टी निर्माण केली, त्याच्यानंतर पोर्तुगीज आले आणि मग त्याच्यानंतर गोवा स्वतंत्र झाला 1961 मध्ये. पण इतिहास हा इतका एकपत्री कधीच नसतो. ज्या पण पुराणातल्या गोष्टी आता आपण ऐकल्या त्याच्यानंतर जेव्हा आपण इतिहासाकडे बघतो तेव्हा गोव्यामध्ये एवढ्या सगळ्या राजवटींनी राज्य केलं जो इतिहास आपल्याला माहिती आहे. म्हणजे अगदी 3ऱ्या-4थ्या शतकापासून आधी भोज होते, मग मौर्य होते, मग बदामीचे चालुक्य होते, मग शिलाहार होते, मग कदंब होते आणि कदंबांनी तर जवळजवळ 9व्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंत म्हणजे जवळजवळ 400-450 वर्ष या भूमीवरती राज्य केलं. आणि आपण जे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वाचलं होतं की गुप्त काळ हा भारताचा सुवर्ण काळ होता, त्या काळामध्ये साहित्य भरभराटीला आलं, खूप मंदिरं बनवली गेली, खूप काही चांगल्या गोष्टी घडल्या, ते गोव्यामध्ये कदंब काळाच्या बाबतीमध्ये घडलं. या काळामध्ये खूप मंदिरं बांधली गेली, इथल्या लोकांनी खूप साहित्य रचलं, खूप शेतीमध्ये खूप सुधारणा झाल्या, ह्याला गोव्याची गोल्डन एज आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर कदंबांच्या ऱ्हासानंतर काही काळ इकडे इस्लामी राजवट होती. त्याच्यानंतर जेव्हा विजयनगर साम्राज्य हे हम्पीमध्ये कर्नाटकामध्ये उदयाला आलं आणि जास्त जास्त सशक्त होत गेलं तसं त्यांनी गोवा परत जिंकून घेतलं आणि काही काळ गोव्यावरती म्हणजे जवळजवळ 100 वर्ष गोव्यावरती विजयनगरच्या सम्राटांची सत्ता होती. त्याच्यानंतर बहामनींनी म्हणजे परत इस्लामिक राजवट गोव्यावरती होती आणि शेवटी 16व्या शतकामध्ये म्हणजे 1510 मध्ये पोर्तुगीज इकडे आले आणि त्याच्यानंतर ते 1961 पर्यंत या प्रदेशावर म्हणजे 452 वर्ष गोव्यावरती पोर्तुगीजांची सत्ता होती. हे फार कमी लोकांना माहिती आहे की भारतीय भूमीवरती आक्रमण करणारे पहिले गोरे शासनकर्ते कोलोनियलिस्ट हे पोर्तुगीज होते जे 1510 मध्ये गोव्यामध्ये आले होते आणि त्यांना जायला तब्बल 452 वर्ष लागली. 1961 मध्ये पोर्तुगीज गोवा सोडून गेले, गोवा मुक्त झाला आणि गोवा स्वतंत्र भारताचा भाग झाला. ब्रिटिशांनी भारतावरती जेमतेम 200-250 वर्ष राज्य केलं असेल, पण गोव्यावरती जे राज्य केलं होतं आणि ते अतिशय ब्रुटल, अतिशय काय म्हणू त्याला क्रूर असं ते राज्य होतं आणि त्याच्याबद्दल मी पुढे बोलेनच थोडंसं. त्याच्यानंतर 17व्या शतकामध्ये
काही भाग गोव्याचा हा मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला आणि त्याच्यानंतर त्याच काळामध्ये थोडासा भाग जो होता तो आदिलशहाच्या अधिपत्याखाली होता आणि त्याच्यानंतर आज जो आपण गोव्याचा नकाशा बघतो तो पूर्ण नकाशा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली गेला आणि शेवटी 1961 मध्ये जेव्हा भारतीय सैन्य गोव्यामध्ये आलं आणि त्यांनी गोवा मुक्त केला आणि गोवा स्वतंत्र भारताचा एक भाग झाला. आता आपण गोव्याचे जेव्हा इतिहास बघतो किंवा गोव्याबद्दलच्या एकूण कल्पना बघतो, मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा मी खूप विद्यापीठीय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे आणि जेव्हा मी भारतामध्ये अनेक ठिकाणी जायचे माझ्या विद्यापीठाच्या टीमचा भाग म्हणून, तेव्हा मी गोव्याची आहे हे कळल्यानंतर लोकांच्या मनामध्ये ज्या कल्पना यायच्या त्या कल्पना मला फार मनोरंजक वाटायच्या. म्हणजे एकाने म्हटलं होतं की सकाळी उठून तुम्ही एकदम फेणीच प्यायला सुरुवात करता का हो? हा खरा प्रश्न आहे मला विचारला गेलेला. दुसऱ्या एकाने मला विचारलं होतं तुझे किती बॉयफ्रेंड आहेत? हे मी कॉलेजच्या दिवसातली गोष्ट सांगते, म्हणजे मी 17-18 वर्षाची असताना जेव्हा मी सांगितलं एकही नाही आहे तेव्हा त्यांचा विश्वासच बसेना. ते म्हणजे आम्हाला असं वाटलं की गोव्याचे लोक आणि आम्ही जे हिंदी पिक्चरमध्ये वगैरे बघतोय तर गोव्याचे लोक हे अख्खा दिवस फेणी पितात, ते डान्स करतात आणि त्यांचे खूप बॉयफ्रेंड्स किंवा गर्लफ्रेंड असतात. पण असं काही नसतं. आमचंही आयुष्य बाकी भारतीय लोकांच्या आयुष्यासारखंच असतं. पण ही जी गोव्याबद्दलची इमेज जी झालेली आहे, ही गोव्याबद्दलची जी प्रतिमा झालेली आहे, त्या प्रतिमेला छेद द्यायला म्हणून मी ही आजची कहाणी तुम्हाला सांगते. तर गोव्याचा इतिहास हा अनेक वर्ष मागे जातो, हे तुम्हाला मी आधीच्या स्लाइडमध्ये दाखवलेलंच आहे. आत्ता आपण पाहू गोव्यामध्ये ज्या वास्तू आहेत त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊ. गोव्यामध्ये एक केपे तालुक्यामध्ये नेत्रावळी नावाचं गाव आहे. तुम्हाला वेळ मिळाला तर जरूर जा. त्या नेत्रावळी गावामध्ये कुशावती नदीच्या तीरावरती काही प्रस्तरशिल्प आहेत. त्याला इंग्रजीमध्ये जिओग्लिफ्स असं म्हणतात. म्हणजे नदीच्या तीरावरती तिथला तो जांभा दगड आहे त्याच्यावरती अनेक हजार वर्षांपूर्वी मानवाने काही आकृती करून ठेवलेल्या आहेत. त्या आकृतींचा अर्थ किंवा त्या आकृतींची सिग्निफिकन्स आज कुणाला माहिती नाही आहे, पण त्या आकृती ह्या बघणं फार इंटरेस्टिंग आहे. कारण त्या आकृतीमधनं आपल्याला तत्कालीन मानवी जीवन कसं होतं गोव्यामध्ये याची एक छोटीशी झलक बघायला मिळते. त्या दुर्दैवाने माझ्याकडे पिक्चर्स नाही आहेत, ती झाली नाही फाईल डाउनलोड, पण तुम्ही इंटरनेटवरती सर्च करून बघितलं तर तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये एक चक्रव्यूहासारखं, म्हणजे ज्याला आपण लॅबिरिंथ म्हणतो, अशा प्रकारची एक आकृती आहे. त्याच्यामध्ये आपण भारतीय जातीच्या प्रजातीचे जे बैल म्हणतो, वाशिंडाचे जे बैल असतात त्या बैलाची एक आकृती आहे. 2 मोठी पावलं आहेत आणि हे नदीच्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली त्याला काहीतरी एक आध्यात्मिक त्याला अर्थ आहे आणि म्हणूनच तत्कालीन मानवाने ती निर्माण केली होती. त्याच्यानंतर आपण येतो ते शैलग्रहांकडे. जे महाराष्ट्रातले लोक आहेत त्यांना शैलग्रह म्हणजे लेणी हा प्रकार नवीन नाही. भारतामध्ये जितकी लेणी आहेत त्यातली सगळ्यात जास्त मोठ्या क्रमांकाची लेणी आणि सगळ्यात जास्त कोरीव सुंदर लेणी ही महाराष्ट्रात आहेत. पण गोव्यामध्येही शैलग्रह आहेत, प्रस्तरगृह आहेत, लेणी आहेत आणि त्यातल्या ह्या गुहा ज्या हरवळे नावाच्या ठिकाणी आहेत. ह्या गुहा अख्ख्याच्या अख्ख्या एका जांभ्या दगडाचं जी टेकडी होती त्या टेकडीतनं त्या कोरून काढलेल्या आहेत आणि त्या एका शेजारी एक अशा 5 गुहा आहेत आणि त्या 5 गुहांमध्ये 5 वेगवेगळ्या आकाराची शिवलिंग आहेत. पंचलिंग आराधना नावाची एक पूजा पद्धती पूर्वी भारतामध्ये अस्तित्वात होती, ज्याच्यामध्ये 5 वेगवेगळ्या लिंगांची स्थापना एकाच मंदिरात केली जायची आणि त्यांची पूजा एकाच ठिकाणी केली जायची. तशी ही गुहा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ही 5 वेगवेगळ्या प्रकारची शिवलिंग. आता ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ती गुहा जी कोरलेली आहे ती जांभ्या दगडामध्ये कोरलेली आहे, पण त्याच्यामध्ये ह्या जे शिवलिंग आहेत ती मात्र एका ग्रीन कलरच्या दगडामध्ये बेसाल्टिक स्टोनमध्ये केलेली आहेत आणि हा दगड इथला नाहीये. त्याच्यामुळे ही शिवलिंग कुठेतरी बाहेर कोरलेली आहेत आणि ती प्रचंड मोठी अवजड शिवलिंग आहेत. ती त्यावेळेला कोणीतरी आणून बसवली होती आणि ही जी गुहा आहे ही पूर्वीच्या काळी जे देशातून खाली कोकणामध्ये किंवा कोस्टवरती व्यापारासाठी लोक यायचे, तो जो ट्रेड रूट होता त्या ट्रेड रूटवरती बरोबर ह्या गुंफा आजही आहेत आणि ह्या आजही तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपण येतो
मी विचारलं होतं तांबडी सुर्लचं मंदिर कोणी पाहिलंय, तर मला फारसे हात वरती दिसले नाहीत. पण गोव्यात तुम्ही आलात आणि तुम्हाला एक कुठलं तरी मंदिर बघायचंय, तर तुम्ही कवळेव, शांतादुर्गा वगैरे तर बघाच बघा, पण आवर्जून वेळ काढून हे मंदिर जरूर बघायला जा. हे मंदिर आहे कदंब काळातलं, म्हणजे 12व्या शतकातलं, काळ्या दगडात, पाषाणी दगडात घडलेलं हे मंदिर आहे. आणि हे यादवकालीन मंदिर आहे आणि ह्याच्यामध्ये चालुक्य आणि कदंब ह्या दोन्ही तऱ्हेच्या स्थापत्याचं मिश्रण आहे. आणि हे एकमेव असं प्री पोर्चुगीज मंदिर आहे जे जसंच्या तसं तसंच राहिलेलं आहे, त्याला काहीही क्षती किंवा हानी पोचलेली नाहीये. हे ह्यामुळे नाही झालं की पोर्चुगीजांना वाटलं अरे वा किती सुंदर मंदिर आहे, आपण याचं संरक्षण करूया, ह्या विचारामुळे ते मंदिर टिकून राहिलं नाही. ते मंदिर टिकून राहिलं कारण तुम्ही जर त्याच्या मागे बघाल तर त्याच्या मागे घनदाट अशी पश्चिम घाटाची वनराई आहे आणि त्याच्यावरती, म्हणजे तिथं घाट सुरूच होतात तिकडे, आणि त्याच्यावरती एकदम कर्नाटकच लागतं, म्हणजे तो पूर्ण पश्चिम घाटाची ती वनराई आहे. आणि त्याच्यामुळे त्या घाटाच्या पायथ्याशी ते मंदिर होतं आणि ते घनदाट झाडीमध्ये लपलं होतं, म्हणून ते 20व्या शतकाच्या सुरुवातीला ते मंदिर परत प्रकाशात आलं. तिथल्या लोकल लोकांना माहिती होतं, पण जगाच्या दृष्टीने हे मंदिर आपण परत शोधलं हे जवळजवळ 20व्या शतकाच्या सुरुवातीला. अतिशय सुंदर मंदिर आहे, वरती शिखर आहे, बाहेर उघडा सभामंडप आहे, त्या सभामंडपाच्या बाहेर जे छत आहे ते अजून ओरिजिनल, म्हणजे 12व्या शतकातलं छत आहे. आणि सगळ्या कातळी शिळा ह्या एकमेकांना जोडून आणि त्याच्यामध्ये सिमेंट किंवा चुना ह्याचा वापर अतिशय कमीत कमी करून त्याच्या फटी, म्हणजे लॉक अँड की जॉईंट, ज्यांचे तुमच्यापैकी कोणी इंजिनियर असेल त्यांना समजू शकेल मी काय म्हणते ते, अशा तऱ्हेच्या टेक्निकचा वापर करून हे मंदिर बनवलेलं आहे. आणि अत्यंत सुंदर देखणं, म्हणजे त्या मंदिराचं लोकेशनच असं आहे की एखाद्या अंगठीच्या कोंदणामध्ये हिरा बसवावा ना, तसं ते हिरव्यागार वनश्रीच्या कोंदणामध्ये हे अतिशय सुंदर असं काळ्या पाषाणाचं मंदिर आहे. त्याच्यानंतर अजून एक प्री पोर्चुगीज कालीन मंदिर आहे. हे मंदिर आहे महादेव मंदिर. हे कुर्डी नावाच्या गावामध्ये होतं. मोगूबाई कुर्डीकर ह्या महान गायिकेचं नाव आपण ऐकलं असेल, तर ते मोगूबाई कुर्डीकर म्हणजे किशोरी आमोणकरांच्या मातोश्री, त्या मुळातल्या ज्या गावच्या होत्या त्या कुर्डी गावामध्ये हे मंदिर होतं. हे मंदिरही कदंबकालीन आहे. पण तुम्ही जर आधीचं मंदिर बघितलं तर आधीचं मंदिर हे पूर्णपणे काळ्या पाषाणात उभारलेलं आहे. आणि हे मंदिर जे आहे ते मंदिर हे इथे मिळणाऱ्या जांभ्या दगडामध्ये उभारलेलं आहे. पण त्याचे जी ओवरी आहे आणि त्याच्या ओवरीतले जे खांब आहेत दोन, ते खांब तेवढे त्यांनी पाषाणामध्ये बसवलेले आहेत. आता ही निवड का केली असावी? कारण एखादा स्थपती जेव्हा मंदिर बनवतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये चक्र चालू असतं की हे मंदिर बनवायला वेळ किती लागेल, हे बनवायला खर्च किती लागेल. आजही आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा विचार करताना तेच विचार करतो ना, तर त्या काळामध्ये सुद्धा तेच करायचे. तर आधीच्या मंदिरामध्ये जे दगड वापरला गेला तो सगळाच्या सगळा दगड हा गोव्यामध्ये उपलब्ध नाही आहे, तो बाहेरून आणला गेला. आणि साहजिकच तो बाहेरून आणला गेला असल्यामुळे तो अतिशय महाग पडला असेल आणि त्याला वेळही भरपूर लागला असेल. कारण त्या काळात तुम्ही आजची परिस्थिती नाही इमॅजिन करू शकत की एक क्रेन नेली कुठेतरी आणि एक दगड उचलून आणला. हे त्या काळामध्ये बैलगाड्या किंवा हत्ती वगैरे अशी साधनं लावून त्या घाटांमधनं तो दगड इथे त्यांनी खाली आणला आणि त्यातून मंदिर बनवलं. तर त्यामुळे त्यांनी इथे इम्प्रोवाइज करून बहुतेक मंदिर आम्ही इथल्या लोकल जांभ्या दगडात बनवू, पण जांभ्या दगडात कोरीव काम होत नाही. त्याच्यामुळे जिथे कोरीव काम हवंय, जिथे खांबे आणि ओसरी आहे, तिथे आम्ही पाषाण वापरू, असा वापर करून हायब्रिड पद्धतीने ते मंदिर बनवलं. त्याच्यानंतर आपण येतो हे मंदिराकडे. हे मंदिर आहे सप्तकोटेश्वराचं. हे खांडेपार नावाच्या गावाजवळ, फोंड्याजवळ आहे, ओपा नावाच्या ठिकाणी. इथे पूर्णपणे हे ॲक्च्युली अर्ध गुहा आहे, म्हणजे खालची जी त्याचा गाभारा जो आहे तो ॲक्च्युली गुहा आहे आणि गुहेवरती हे मंदिर बनवलेलं आहे. आणि हे मंदिर जर तुम्ही बघितलं तर हे मंदिर पूर्णपणे लॅटराईटमध्ये, म्हणजे पूर्णपणे जांभ्या दगडात बनवलेलं आहे. कारण तिथे सहजपणे तो दगड उपलब्ध होता. आणि ह्याला वरती दगडावरती दगड रचून एक पहिल्यांदा आपल्याला डोमिकल शिखर दिसतं. डोमिकल शिखर म्हणजे जे गुंबजासारखं, घुमटासारखं शिखर असतं त्याला डोमिकल शिखर म्हणतात. म्हणून बाकीबाब बोरकरांची कविता जर तुम्ही ऐकली असेल, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, त्याच्यामध्ये ते म्हणतात माझ्या गोव्याच्या भूमीत उंच घुड देवळांचे. घुड हा घुमटासाठी वापरलेला कोकणी शब्द आहे आणि
गोव्याच्या मंदिरामध्ये तुम्हाला शिखराच्या ऐवजी तो घुमट दिसतो, म्हणून त्याला त्यांनी उंच घुड देवळांचे असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण येतो, हे मंदिर आत्ता असं दिसत नाहीये, आत्ता ह्याचं पूर्णपणे काय म्हणतात त्याला, रिनोव्हेशन झालेलं आहे आणि अतिशय सुंदर रिवायवल ह्याचं झालेलं आहे. हे सप्तकोटेश्वर मंदिर हे तेच मंदिर आहे ज्याचं भूमिपूजन खुद्द स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि शिवाजी महाराज, हे जे मंदिर आहे सप्तकोटेश्वराचं, हे मंदिर दोनदा तोडलं गेलं होतं. हे मंदिर, हा सप्तकोटेश्वर, हे जे शिवांचं स्वरूप आहे, हे कदंबांचं कुलदैवत होतं. कदंब राजे स्वतःला सप्तकोटीश्वर वीरवर, म्हणजे सप्तकोटीशाचे भक्त वीरवर असं म्हणून घ्यायचे. त्याच्यामुळे त्यांनी त्याचं मंदिर अनेक ठिकाणी बांधलं होतं. आधी पण आपण बघितलं ते सप्तकोटेश्वराचंच मंदिर होतं. हे जे सप्तकोटेश्वराचं मंदिर होतं, हे दोनदा तोडलं गेलं. हे पहिल्यांदा तोडलं गेलं ते 13व्या शतकामध्ये, मी आधी सांगितलं होतं, जेव्हा इस्लामी आक्रमणं झाली तेव्हा हे पहिल्यांदा तोडलं गेलं. आणि तेव्हा ह्याचं शिवलिंग होतं ते उखडून बाजूला फेकलं गेलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा विजयनगरमध्ये हिंदू राजांचं राज्य आलं तेव्हा हे मंदिर परत बनवलं गेलं. तेव्हा ते दिवार किंवा दिवाडी नावाच्या बेटावरती बनवलं गेलं होतं आणि तिथून पोर्तुगीजांनी ते परत तोडलं आणि तिथलं जे शिवलिंग होतं ते उखडून त्यांनी एका विहिरीच्या तोंडावर बसवलं. अशी आख्यायिका आहे की त्यामुळे ज्या लोकांना त्यांनी कन्वर्ट केलं ते लोक त्याच्यावरती पाय ठेवून पाणी काढू शकत असत असं. पण एका तिथल्या माणसाला स्वप्नात आला ते शिवलिंग आणि मग तो रात्री येऊन त्याने ते शिवलिंग सोडवून घेतलं आणि नदीतनं पोहत पोहत त्याने ते पलीकडे नेलं आणि नार्वे नावाच्या गावी त्याची प्रतिष्ठापना केली. पण त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे ते मंदिर छोट्याशा झोपडीत होतं. आणि जेव्हा शिवाजी महाराज गोव्याच्या स्वारीवरती आले तेव्हा त्यांना कुणीतरी सांगितलं की कदंबांचा कुलदैवत सप्तकोटीश्वर हा नार्वे ह्या गावामध्ये एका छोट्याशा झोपडीमध्ये आहे. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी असं जाहीर केलं की ह्या लिंगाची प्रतिष्ठापना मी परत करेन आणि मी परत इथे मंदिर बांधेन. त्याचं भूमिपूजन त्यांनी केलं आणि त्या भूमिपूजनाचा एक शिलालेख त्या मंदिरामध्ये अजूनही आहे. आणि त्याच्यानंतर मग ते मंदिर पूर्ण केलं, म्हणजे शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातच ते पूर्ण झालं. आणि आत्ता गोवा सरकारने त्याचं अतिशय सुंदर असं रिज्युनेशन केलेलं आहे, ते रिस्टोरेशन केलेलं आहे. ते आपण जरूर जाऊन बघावं. अतिशय सुंदर देखणं मंदिर आहे आणि तिथला तो शिवाजी महाराजांच्या नावाचा जो शिलालेख आहे तो बघून खरोखर आजही उर अभिमानाने आणि डोळे आसवांनी भरून येतात. त्याच्यानंतर आपण येतो की मी तुम्हाला मगाशी जो प्रश्न विचारला की गोव्याची मंदिरं इतर मंदिरांपेक्षा वेगळी दिसतात, मग ती तशी वेगळी का दिसतात? ती वेगळी दिसतात कारण ती सगळी मंदिरं ही विस्थापित मंदिरं आहेत. मुळात ती मंदिरं आज ज्या ठिकाणी आहेत, म्हणजे आपण कवळे म्हणू, मार्दोळ म्हणू, मंगेशी म्हणू, ह्या सगळ्या ठिकाणी जी ती मंदिरं आहेत ती प्राचीन काळापासून तिकडे नव्हती. ती वेगवेगळ्या गावांच्या त्या ग्रामदेवता होत्या, तिथल्या लोकांच्या त्या कुलदेवता होत्या. पण जेव्हा पोर्तुगीजांनी धर्मप्रसार केला जबरदस्तीने आणि तेव्हा त्यांनी जी हिंदू मंदिरं तोडली, त्या तोडाफोडीच्या काळामध्ये इथल्या हिंदू लोकांनी मंदिरं ते वाचवू शकले नाहीत कारण पोर्तुगीजांची सत्ता तशी अत्यंत जुलमी होती. पण त्यांनी मूर्ती वाचवल्या आणि त्या मूर्ती त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नद्या ओलांडून त्यांनी त्या फोंडा तालुक्यात नेल्या. फोंडा तालुका त्यावेळेला हिंदू सरदारांच्या अधिपत्याखाली होता आणि तिथे त्यांनी मंदिरांची स्थापना केली. आणि ही सगळी मंदिरं ही साधारण 1540 ते साधारण 1690 या कालखंडामध्ये विस्थापित होऊन दुसरीकडे नेलेली आहेत. त्याच्यानंतर ती बांधली खूप उशिरा, कारण जेव्हा या मूर्ती तिकडे नेल्या गेल्या होत्या तेव्हा पोर्तुगीजांची सत्ता या प्रदेशावरती होती आणि ज्या लोकांनी त्या मूर्ती तिकडे नेल्या त्यांच्याकडे तेव्हा तितके पैसेही नव्हते आणि तितकी सत्ताही नव्हती की ती भली मोठी भव्य मंदिरं बांधू शकतील. त्याच्यामुळे जवळजवळ 100-150 वर्ष ह्या मूर्ती छोट्याशा झोपड्यांमध्ये किंवा छोट्याशा कामचलाऊ देवळांमध्ये राहिल्या. त्यांची पूजा होत होती, लोक जात होते, त्यांचे सगळे उपचार चालू होते, पण देवळं बांधणं त्यांना शक्य नव्हतं. पण जेव्हा मराठ्यांची सत्ता
भारतभरात पसरू लागली आणि तेव्हा इथले बरेच लोक जे विस्थापित होऊन बाहेर पडले होते, कारण त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला गोव्यात राहायचं असेल तर तुम्हाला एक तर धर्म तरी बदलावा लागेल, किंवा तुम्हाला गाव तरी सोडावं लागेल, किंवा तुम्हाला आम्ही मारून टाकू. तेव्हा इथले बरेच लोक जे गोव्याहून बाहेर निघाले होते, त्यातले काही कोकणात सेटल झाले, काही कर्नाटकात सेटल झाले, काही केरळमध्ये सेटल झाले. त्याच्यातले बरेचसे लोक हे पुढे जेव्हा नावारूपाला आले आणि ते पेशव्यांच्या पदरी किंवा मराठा सरदारांच्या पदरी ते अत्यंत चांगल्या पोस्टवरती पोचले. त्याच्यापैकी एक सुकटणकर नावाचे सरदार होते, ते ग्वाल्हेरला शिंद्यांच्या दरबारामध्ये फार मोठे अधिकारी होते. तेव्हा त्यांच्याकडे जेव्हा राजकीय सत्ता आली, त्यांनीच महाकाल जो उज्जैनमध्ये जे मंदिर आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धारही त्यांनीच केला होता. त्यांनी पहिली गोष्ट केली की त्यांनी गोव्यामध्ये जमिनी विकत घेतल्या आणि इथली मंदिरं त्यांनी बांधायला पैसे दिले, आणि त्याच्यामुळे जवळजवळ 18व्या शतकामध्ये आज आपण जी मंदिरं बघतो, म्हणजे कवळेचं मंदिर, मंगेशीचं मंदिर, ही असली भव्य मंदिरं बांधण्यात आली. आता ह्याच्यामध्ये म्हणजे मंदिरं तोडली गेली साधारण 16व्या आणि 17व्या शतकामध्ये, परत बांधली गेली 18व्या शतकाच्या मध्ये. ह्या सगळ्या मधला जो स्थित्यंतराचा काळ होता, त्या स्थित्यंतराच्या काळामध्ये इथली जी मंदिर बांधणारे जे लोक होते, जे स्थपती होते, ज्यांच्याकडे ते पारंपरिक ज्ञान होतं मंदिर कसं बांधायचं, तर त्यांच्याकडे काही कामच नव्हतं ना. आणि तेव्हा जे ज्ञान होतं ते शाळेत जाऊन मिळत नसे. म्हणजे तेव्हा आर्किटेक्चर स्कूल्स सारखा प्रकार नव्हता. तिथे काम करता करता, वडिलांच्या हाताखाली काम करता करता मुलगा शिकून घ्यायचा. त्याच्यामुळे जेव्हा 100 वर्षांचा जेव्हा ब्रेक होतो, तेव्हा जवळ 2-4 पिढ्यांचा लोप होतो त्याच्यामध्ये. त्यामुळे जे ज्ञान आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोचत नाही. त्यामुळे जेव्हा ही मंदिरं परत बांधायला घेतली, तेव्हा इथल्या स्थपती ते विसरले होते की आपण पुरातन काळामध्ये मंदिरं कशी बांधायचो. आणि तोपर्यंत गोव्यामध्ये एका नवीन शैलीचा उदय झाला होता. खूप भव्य चर्चेस ऑलरेडी अस्तित्वात आलेल्या होत्या. त्यांच्याकडनं त्यांनी बरेच इन्फ्लुएन्सेस घेतले, पण त्यांच्या मनामध्ये संकल्पना ठाम होत्या की मंदिर बनवायचं असेल तर मंदिराला एक गर्भगृह असतं, त्याला बाहेर एक सभामंडप असतो, त्याला एक प्रदक्षिणापथ असतो, त्याला पुढे एक पुष्करिणी असते आणि त्याच्या आजूबाजूला अग्रशाळा असते. हे सगळं त्यांच्या मनामध्ये तो प्लॅन अजूनही जिवंत होता. त्याच्यामुळे गोव्यातली जी मंदिरं बांधली गेली ती त्या प्लॅन भरमुकून बांधली गेली. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गोव्याच्या मंदिरामध्ये अजूनही दिसतील, पण त्याचं स्वरूप बदललेलं आहे. कारण तोपर्यंत त्यांनी बरेच जे वेस्टर्न इन्फ्लुएन्सेस आहेत गॉथिक शैलीचे, चर्च बांधणीचे, तेही आत्मसात केलेले होते. पण म्हणून ही मंदिरं पोर्तुगीज शैलीची होत नाहीत. ही जी शैली आहे ती युनिकली गोवन स्टाईल ऑफ आर्किटेक्चर आहे. ही गोव्याची इथे जन्मलेली स्थापत्य शैली आहे, जिच्यावरती पोर्तुगीजांचा प्रभाव नक्कीच आहे, पण ती शैली 100% भारतीय आहे. मी मंदिरांच्या विध्वंसाबद्दल सांगितलं होतं. आता त्याची एक छोटीशी, म्हणजे सगळ्याच गोष्टी सुखांत नसतात आणि सगळ्याच गोष्टी चांगल्याच गोष्टी सांगाव्यात असं माझ्यावरती काही बंधन नाही आहे. त्यामुळे मी थोडीशी एक करुण गोष्टही सांगणार आहे. तर ही जी जागा आहे, हा जो फोटो तुम्हाला दिसतोय, हा फोटो जिथे कवळेच्या शांतादुर्गेचं जुनं मंदिर होतं, ती जागा अजूनही तशीच आहे. आणि त्याच्या मागे ज्या तुम्हाला वडाच्या पारंब्या दिसत, तिथे खूप मोठं वडाचं झाड आहे. जे वडाचं झाड कदाचित जे मंदिर तोडलं तेव्हाही त्या काळातही अस्तित्वात असेल, इतकं जुनं ते वडाचं झाड आहे. आणि आजही तुम्ही जेव्हा दिवे लावणीच्या वेळेला ह्या जागेवरती जाल तर तुम्हाला अतिशय विषण्ण वाटतं, खिन्नता दाटून येते मनामध्ये. कारण ह्या जागेची काय म्हणतो त्याला, व्हाईबच अशी आहे की आपल्याला शांतपणे आपण बसून राहिलो तर आपल्याला इमॅजिन करता येतं की आपल्याला त्या किंकाळ्या ऐकूही येतील की ज्या काळामध्ये हे मंदिर तोडलं गेलं असेल. आणि हे जे दगड आहेत, ह्याचा मी मुद्दाम फोटो घेतलेला आहे, हे दगड त्या ओरिजिनल मंदिराचे दगड होते, ते अजूनही तिथे आहेत. आणि अशी ती जागा दिसते. तो मागचं ते वडाचं झाड आहे आणि आता तिथे ती जागा अजूनही शांतादुर्गेच्या मंदिराच्या आधिपत्याखाली आहे, कवळेच्या. आणि त्यांनी तिथे एक छोटीशी शेड बांधली आहे आणि तिथे एक शांतादुर्गा देवीचा फोटो आहे. आणि कुणीतरी जाऊन तिथे दररोज रात्री, ते गाव पूर्णपणे कन्वर्ट झालेलं आहे, तिथे आसपास कोणी हिंदू नाही आहे, तरी सुद्धा कोणीतरी जाऊन तिथे रात्री एक दिवा लावून येतो. आत्ता मी तुम्हाला सांगितली ती मंदिर विध्वंसाची गोष्ट. आत्ता आपण ऐकू मंदिर
पुनर्बांधणीची गोष्ट. इथून जवळ म्हणजे मडगावहून अगदी जवळ 5-6 किलोमीटरवरती वेरणा नावाचं गाव आहे. एअरपोर्टला जाताना वाटेत ते लागतं. त्या वेरणा गावामध्ये म्हार्दोळची जी महालसा आहे म्हणजे श्री विष्णूचं मोहिनी स्वरूप, तिचं ओरिजिनल मंदिर होतं आणि पोर्तुगीजांच्या रेकॉर्डमध्ये अशी नोंद आहे की ते मंदिर इतकं सुरेख होतं, इतकं त्याच्यामध्ये लाकडी देखणं काम होतं की जेव्हा दिएगो रॉड्रिगीस नावाचा एक शिपाई जो रायच्या किल्ल्याचा किल्लेदार होता, त्याने जेव्हा हे मंदिर तोडायचा हुकूम दिला तेव्हा त्याने एका जेजुईट पाद्र्याला सांगितलं की तू जाऊन त्या मंदिराचा सर्वे कर आणि मला सांग हे किती मोठं आहे, हे तोडायला किती शक्ती लागेल. तर तो पाद्री जेव्हा गेला हे मंदिर बघायला, त्याला हे मंदिर इतकं आवडलं की त्याने पत्र लिहिलं त्या दयगो फर्नांडिसला की हे मंदिर आपण तोडू नये, आपण हवं तर मूर्ती तोडावी पण ह्या मंदिरावरती आपण क्रॉस उभा राहावा आणि जसंच्या तसं त्याचं चर्चमध्ये रूपांतर करावं. पण अर्थातच दिएगो फर्नांडिसने तो सल्ला मानला नाही आणि ते मंदिर तोडलं गेलं, मूर्ती म्हार्दोळला हलवली गेली आणि ती जी जागा होती ती जागा अनेक वर्ष तशीच पडून होती. तिथे आख्यातिका अशा आहेत की तिथे चर्चेस बांधायचा प्रयत्न झाला होता पण तिथे कुठलंही बांधकाम हे तग धरू शकलं नाही काही ना काही कारणामुळे. त्याच्यामुळे ती जागा तशीच रिकामी होती आणि तिथे मंदिराची पुष्करणी होती. तिथे आता हल्ली एक नवीन मंदिर हे आता बांधलं गेलेलं आहे. त्यामुळे म्हाळसा देवीची गोव्यामध्ये 2 मंदिरं आहेत, एक म्हार्दोळला आणि ह्याला आता जुनं म्हार्दोळ म्हणतात म्हणजे ओरिजिनल तिचं जे स्थान होतं तिथलं. मग रिकन्स्ट्रक्शनची गोष्ट मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. तर ही काही मंदिरं, हे कवळेचं मंदिर, हे मंगेशीचं मंदिर, हे महालसेचं म्हार्दोळ मंदिर जी माझी कुलदेवता आहे, म्हार्दोळचं मंदिर. आणि ह्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर हे जे वरती कौल सदृश्य जे तुम्हाला दिसतंय ती कौलं नाही आहेत, तो तांब्याचा पत्रा आहे आणि त्याच्यावरती सोन्याचा पत्रा लावलेला आहे कळसावरती. हे जे मंदिर आहे हे अत्यंत सुंदर देखणं मंदिर आहे आणि महालसा मंदिराच्या अगदी जवळ आहे. हे नरसिंहाचं मंदिर आहे. परत ह्याच्यावरही तांब्याचा पत्रा लावलेला आहे आणि वरती ह्याचं जर शिखर तुम्ही बघितलं तर ह्याचं शिखर शंकूसारखं आहे. म्हणजे शिखरामध्येही थोडासा डिझाईन एलिमेंट्स डिफर होतात. आता आपण येतो गोव्याची मंदिरं इतकी वेगळी का आहेत आणि वेगळी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये वेगळेपण का आहे. तर त्याचं प्रमुख वेगळेपण म्हणजे शिखराच्या ऐवजी तिथे घुमट असतो, ज्याला कोकण कोकणीमध्ये घूड असं म्हणतात, जे मी तुम्हाला सांगितलं. कधी कधी असं शंकूसारखं स्ट्रक्चर सुद्धा असतं जे आपण नरसिंहाच्या देवळामध्ये बघितलं. मग त्याच्यावरती इथे पाऊस खूप पडतो, त्याच्यामुळे इथल्या हवेसाठी उतरतं छप्परच इथे चालू शकतं, फ्लॅट रूफ चालू शकत नाही. त्याच्यामुळे इथल्या सगळ्या मंदिरांची जी छप्परं आहेत ती उतरती आहेत आणि त्याच्यावरती एकतर मँगलोर कौलं असतात म्हणजे मातीचे कौलं असतात किंवा त्याच्यावरती तांब्याचे पत्रे असतात काही मंदिरांमध्ये, जसे मार्दोळला आहेत किंवा नरसिंहाच्या मंदिरामध्ये आहेत. त्यांच्या आजूबाजूला एक नौबतखाना असतो, कारण देवाचे जे उपचार असतात पूर्ण दिवसाचे त्याच्यामध्ये त्याची एक संगीत सेवा असते. म्हणजे सकाळी सनई आणि चौघड्याच्या वादनाने देवाला उठवायचं असतं, त्याच्यामुळे तिथे एक नौबतखाना असायचा. एक पुष्करिणी असतेच असते प्रत्येक मंदिरामध्ये आणि प्रत्येक मंदिराचा एक उत्सव असतो ज्याला शिबिकोत्सव किंवा नौकानयनोत्सव उत्सव म्हणतात, ज्याच्यामध्ये देवाला एका होडीत बसून त्याला पुष्करिणीमधून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नेतात. लोकांना वाटतं हा नुसताच नौकाविहाराचा उत्सव आहे, पण हा नौकाविहाराचा उत्सव नाहीये. कारण ज्या परिस्थितीमध्ये त्या मूर्ती ह्या नदी ओलांडून त्यांच्या मूळस्थानावरून ह्या स्थानाकडे आणल्या गेल्या, त्या प्रसंगाची आठवण लोकांच्या मनामध्ये जिवंत राहावी म्हणून आमच्या पूर्वजांनी कुठेतरी ह्या शिबिकोत्सवाची किंवा ह्या नौकानयन उत्सवाची त्यांनी निर्मिती केलेली आहे. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा देव बोटीमध्ये ठेवून ह्या टोकापासून त्या टोकापासून पुष्करिणीच्या नेला जातो, तेव्हा त्याच्या पूर्ण उत्सवाची फलश्रुतीच ही असते की लोकांच्या आठवणीत हे कायम राहावं की हा देव कुठल्या परिस्थितीमध्ये त्याच्या मूळ स्थानाहून इथे आणण्यात गेलेला आहे. अजून एक गोव्याच्या मंदिरांचं सुंदर फीचर, आणि हे तुम्हाला इथल्या सगळ्या मंदिरामध्ये दिसेल, की इथे लाकूड भरपूर प्रमाणात मिळायचं. त्यामुळे मंदिरामध्ये लाकडी खांब असतात आणि लाकडी खांबावरती अतिशय सुंदर कोरीव काम असतं.
देखणं दशावतार असतात, रामायणाचे प्रसंग चितारलेले असतात, महाभारताचे प्रसंग चितारलेले असतात, अनेक गोष्टी असतात आणि त्या अतिशय सुंदर. इथले लोकल जे शिल्पकार होते, जे लाकडावरती कोरीव काम करणारे होते, त्यांचं कसब फार थोर होतं आणि ते कसब तुम्हाला अजूनही इथल्या प्रत्येक मंदिरामध्ये दिसतं. गोव्याच्या मंदिराची अजून एक युनिक गोष्ट म्हणजे इथल्या सुंदर दीपमाळा. ह्या दीपमाळा प्रत्येक मंदिराच्या अशा वेगळ्या असतात आणि त्यात थोड्या त्याच्यामध्ये 19-20चा फरक असू शकतो. हे एकतर चर्चेसमध्ये पण असे पिलर्स असायचे, कॅन्डल पिलर्स, आणि मराठा काळामध्ये मंदिरांमध्ये, जे महाराष्ट्रामध्ये आपण जर मंदिरं बघितली तर प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला दगडी दीपमाळ दिसेल, तर त्याचं हे गोवन स्वरूप आहे. प्रत्येक मंदिराला मी म्हटलं तशी पुष्करिणी असते. ही पुष्करिणी ही वेलिंगच्या नरसिंहाच्या मंदिराची पुष्करिणी आहे. माझ्या मतानुसार ही गोव्यातली सगळ्यात सुंदर पुष्करिणी आहे, कारण ह्याच्यात पाणी जे येतं ते थेट डोंगरामधनं येतं आणि इथे संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला तिथल्या पायऱ्यांवरती नुसतं शांतपणे बसून ध्यान करणं हा एक अत्यंत अत्यंत शांती देणारा अनुभव आहे, जो मी बरेचदा केलेला आहे. आता मंदिरं गोव्यातली ही फक्त देवाचं दर्शन घ्यायची जागा कधीच नव्हती, आजही नाही आहे. टेम्पल्स इन गोवा आर नॉट मियरली प्लेसेस ऑफ वर्शिप, दे आर ऑल्सो सेंटर्स ऑफ कम्युनिटी ॲक्टिव्हिटी, पर्स्यूट ऑफ आर्ट्स अँड परपॅच्युएशन ऑफ सोशल अँड कल्चरल व्हॅल्यूज. कमला मनकेकर नावाच्या बाईंनी मंदिरांवरती एक पुस्तक लिहिलं आहे गोव्याच्या, त्याच्यामध्ये त्यांचं हे वाक्य आहे. हे माझे रेफरन्सेस आहेत. आणि आत्ता वेळ झालेली आहे माझी ऑलमोस्ट, पण मी एक 5 मिनिटं घेते, घेऊ ना? तर आत्ता आपण गोव्याची मंदिरं बघितली, पण गोव्याच्या अनेक अशा युनिक गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल लोकांना फार कमी माहिती आहे. गोव्याचं जेवण म्हटलं की बऱ्याच लोकांना केवळ आणि केवळ फिश करी राईस किंवा चिकन शाकुती इतकंच आठवतं. पण गोव्यामध्ये अतिशय चांगलं, वेगळं आणि युनिक असं शाकाहारी जेवण मिळतं आणि श्रावणामध्ये जवळजवळ सगळे गोवन हिंदू शाकाहार करतात, तेव्हा इथल्या लोकल रानभाज्या आजही वापरात असतात आणि त्याचे जवळजवळ त्या भाज्यांचे जवळजवळ 20-25 वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारामध्ये ते बनवल्या जातात. तुम्ही जर श्रावणामध्ये गोव्याला आलात तर बरेच गोवन रेस्टॉरंट श्रावण थाली नावाचं ऑप्शन देतात आजकाल, त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं टेस्ट करू शकता. त्याच्यामध्ये खतखत नावाचा एक प्रकार आहे, तो अनेक प्रकारच्या रानभाज्या एकत्र करून बनवला जाणारा प्रकार आहे आणि तो अतिशय टेस्टी आणि न्यूट्रिशियस असा आहे. गोव्यात महाराष्ट्रातले हिंदू साजरे करतात तेच जवळजवळ सगळे सण साजरे होतात, पण ते साजरे सण करायची पद्धत अतिशय वेगळी आहे. म्हणजे गोव्यातला जो गणेशोत्सव असतो तो घरगुती गणेशोत्सव असतो, थोडासा कोकणातला असतो तसा, की त्या घरातली सगळी माणसं जी अनेक पिढ्या, 4-5 पिढ्या जी पांगलेली असतात, ती सगळी त्या निमित्ताने मूळ घरामध्ये जमतात, अजूनही जमतात. त्यामुळे गावं एरवी ओस पडलेली असली तरी गणपतीच्या दिवसामध्ये तुम्हाला गोव्याच्या कुठल्याही गावामध्ये सध्या पार्किंग मिळत नाही, कारण प्रत्येक घरामध्ये आता 25-25 गाड्या असतात, म्हणजे तितक्या लोकांच्या, तर त्या कुठे पार्क कराव्या असा प्रश्न असतो. आणि अतिशय सुंदर जिव्हाळ्याचा असा, घरगुती जिव्हाळ्याचा असा गणपती असतो आमच्याकडे. त्याची आरास पण वेगळी असते. त्याला माटोळी नावाचा एक प्रकार असतो. दॅट इज अ वे ऑफ सेलिब्रेटिंग गोवाज बायोडायव्हर्सिटी. म्हणजे त्या काळामध्ये आजूबाजूच्या रानामध्ये ज्या ज्या औषधी वनस्पती मिळायच्या, ज्या ज्या लोकल वनस्पती मिळायच्या, त्या काढून आणायच्या आणि त्या निमित्ताने ती जी ट्रेडिशनल नॉलेज होती त्या औषधांची, ती पुढच्या पिढीपर्यंत पोचवायची, ह्या उद्देशाने आमच्या पूर्वजांनी ते सुरू केलेलं होतं. आजकाल त्याला फक्त डेकोरेटिव्ह स्वरूप आलेलं आहे, पण ते बघण्यासारखं असतं. त्याचे कॉम्पिटिशन्स असतात, अतिशय देखणं. तुम्ही जर माटोळी सर्च केलं तर तुम्हाला दिसून येईल. आत्ता मी आधी माझं भाषण सुरू व्हायच्या आधी मी बोलत होते इथल्या एकांशी, तर त्या म्हणाल्या की इथे घरांमध्ये, प्रत्येक घरामध्ये बाग आहे ना. तर मी म्हटलं हो, कारण गोव्यामध्ये अजूनही जी घरं आहेत ती बैठी घरं आहेत. त्या घराच्या पुढे मागे बाग असते. गोव्याच्या लोकांना हिरवाईची अतिशय आवड आहे आणि प्रत्येकाच्या घरी, मग तो गरीब असो किंवा श्रीमंत, थोडीशी तरी झाडं असतात, थोडीशी तरी बाग असते, थोडंसं तरी काहीतरी स्वतः उगवलेलं असतं. इथले आंबे, इथले नारळ, इथली फुलं, ह्या सगळ्यांची अतिशय आवड इथल्या जनमानसाला आहे. इथलं संगीत वेगळं असतं. इथलं संगीत गाताना जी
इन्स्ट्रुमेंट्स असतात ती वेगळी असतात आणि त्याला स्वतःची एक शैली असते, त्याला स्वतःचा एक युनिक फ्लेवर असतो. तर तो तुम्ही इंटरनेटवरनं जरूर सर्च करून बघावा. पण गोव्यामध्ये थोडक्यात काय, तर गोव्यामध्ये बघण्यासारखं खूप काही आहे. त्याच्यामुळे फक्त गोव्याचे समुद्रकिनारे आणि गोव्याची संध्याकाळची श्रमपरिहाराची जी तुमची योजना असेल ती योजना हे सोडल्यास गोव्यामध्ये बघण्यासारखं खूप आहे, गोव्यामध्ये अनुभवण्यासारखं खूप आहे. तर ते बघा, गोवा माझ्या नजरेने बघा. माझी जन्मभूमी आहे, माझं माहेर आहे. तर मला जसं दिसेल तसं तुम्हाला दाखवायचा मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आय होप यू लाईक्ड इट. आणि याचा शेवट मी माझ्या शब्दात नाही करणार. माझ्यापेक्षाही कितीतरी पटीने प्रतिभावान असे गोव्याचे एक सुपुत्र होते, बाभ बोरकर. त्यांच्या कवितेने मी या सेशनचा समारोप करणार आहे. त्यातली पहिली कडवी तुमच्यापैकी बहुतेक सगळ्यांना माहिती असेल, कारण आपण ती शाळेमध्ये शिकलेलो आहे. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कट्या कपारी मधुनी घट फुटती दुधाचे. माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, पावसात दारापुढे सोन्या चांदीच्या रेधारा. आणि खरोखर गोव्याचा पाऊस जेव्हा पडतो तेव्हा तुम्ही जर वर बघितलं तर तुम्हाला असं वाटतं की तो चांदीच्या धारांसारखा सिल्वर सुंदर पाऊस तो पडत असतो. माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात, वाडी आयेच्या मायेने सोनं केवड्याचा हात. माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती निळे पाणी, खोल आरक्त घावात शुद्ध वेदनांची गाणी. जी थोडीशी शुद्ध वेदनांची गाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे. तिथल्या मंदिरांचा विध्वंस सांगण्यासारखं खूप आहे, पण माझ्याकडे वेळही तितका कमी आहे आणि ते तुम्ही स्वतः रिसर्च करू शकता. पण गोव्याच्या फन अँड फेणी ह्या संस्कृतीपेक्षाही कितीतरी समृद्ध, कितीतरी वर्ष जुनी, कितीतरी चिरंतन, अजरामर अशी एक संस्कृती आहे. त्या संस्कृतीचं तुम्ही जरूर दर्शन घ्यावं. ह्या वेळेला जमलं नाही तर पुढच्या वेळेला याल तेव्हा दर्शन घ्यावं. आणि तुमच्या काळजात जो तुम्ही गोवा घेऊन जाल त्या गोव्यामध्ये ह्या गोव्यालाही थोडंसं स्थान असू द्यावं, इतकीच माझी इच्छा. नकाशा बघतो तो पूर्ण नकाशा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली गेला आणि शेवटी 1961 मध्ये जेव्हा भारतीय सैन्य गोव्यामध्ये आलं आणि त्यांनी गोवा मुक्त केला आणि गोवा स्वतंत्र भारताचा एक भाग झाला. आता आपण गोव्याचे जेव्हा इतिहास बघतो किंवा गोव्याबद्दलच्या एकूण कल्पना बघतो, मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा मी खूप विद्यापीठीय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. आणि जेव्हा मी भारतामध्ये अनेक ठिकाणी जायचे माझ्या विद्यापीठाच्या टीमचा भाग म्हणून, तेव्हा मी गोव्याची आहे हे कळल्यानंतर लोकांच्या मनामध्ये ज्या कल्पना यायच्या त्या कल्पना मला फार मनोरंजक वाटायच्या. म्हणजे एकाने म्हटलं होतं की सकाळी उठून तुम्ही एकदम फेणीच प्यायला सुरुवात करता का हो? हा खरा प्रश्न आहे मला विचारला गेलेला. दुसऱ्या एकाने मला विचारलं होतं तुझे किती बॉयफ्रेंड आहेत? हे मी कॉलेजच्या दिवसातली गोष्ट सांगते. म्हणजे मी 17-18 वर्षाची असताना जेव्हा मी सांगितलं एकही नाही आहे तेव्हा त्यांचा विश्वासच बसेना. ते म्हणजे आम्हाला असं वाटलं की गोव्याचे लोक, आणि आम्ही जे हिंदी पिक्चरमध्ये वगैरे बघतोय तर गोव्याचे लोक हे अख्खा दिवस फेणी पितात, ते डान्स करतात आणि त्यांचे खूप बॉयफ्रेंड्स किंवा गर्लफ्रेंड असतात. पण असं काही नसतं. आमचंही आयुष्य बाकी भारतीय लोकांच्या आयुष्यासारखंच असतं. पण ही जी गोव्याबद्दलची इमेज जी झालेली आहे, ही गोव्याबद्दलची जी प्रतिमा झालेली आहे, त्या प्रतिमेला छेद द्यायला म्हणून मी ही आजची कहाणी तुम्हाला सांगते. तर गोव्याचा इतिहास हा अनेक वर्ष मागे जातो, हे तुम्हाला मी आधीच्या स्लाइडमध्ये दाखवलेलंच आहे. आत्ता आपण पाहू गोव्यामध्ये ज्या वास्तू आहेत त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊ. गोव्यामध्ये एक केपे तालुक्यामध्ये नेत्रावळी नावाचं गाव आहे. तुम्हाला वेळ मिळाला तर जरूर जा. त्या नेत्रावळी गावामध्ये कुशावती नदीच्या तीरावरती काही प्रस्तर शिल्प आहेत. त्याला इंग्रजीमध्ये जिओग्लिफ्स असं म्हणतात. म्हणजे नदीच्या तीरावरती तिथला तो जांभा दगड आहे त्याच्यावरती अनेक हजार वर्षांपूर्वी मानवाने काही आकृती कोरून ठेवलेल्या आहेत.
त्या आकृतींचा अर्थ किंवा त्या आकृतींची सिग्निफिकन्स आज कुणाला माहिती नाही आहे, पण त्या आकृती ह्या बघणं फार इंटरेस्टिंग आहे, कारण त्या आकृतीमधनं आपल्याला तत्कालीन मानवी जीवन कसं होतं गोव्यामध्ये याची एक छोटीशी झलक बघायला मिळते. त्या दुर्दैवाने माझ्याकडे पिक्चर्स नाही आहेत, ती झाली नाही फाईल डाउनलोड, पण तुम्ही इंटरनेटवरती सर्च करून बघितलं तर तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये एक चक्रव्यूहासारखं, म्हणजे ज्याला आपण लॅबिरिंथ म्हणतो, अशा प्रकारची एक आकृती आहे. त्याच्यामध्ये आपण भारतीय जातीच्या प्रजातीचे जे बैल म्हणतो, वाशिंडाचे जे बैल असतात, त्या बैलाची एक आकृती आहे. 2 मोठी पावलं आहेत आणि हे नदीच्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली त्याला काहीतरी एक आध्यात्मिक त्याला अर्थ आहे आणि म्हणूनच तत्कालीन मानवाने ती निर्माण केली होती. त्याच्यानंतर आपण येतो ते शैलग्रहांकडे. जे महाराष्ट्रातले लोक आहेत त्यांना शैलग्रह म्हणजे लेणी हा प्रकार नवीन नाही. भारतामध्ये जितकी लेणी आहेत त्यातली सगळ्यात जास्त मोठ्या क्रमांकाची लेणी आणि सगळ्यात जास्त कोरीव सुंदर लेणी ही महाराष्ट्रात आहेत. पण गोव्यामध्येही शैलग्रह आहेत, प्रस्तरगृह आहेत, लेणी आहेत आणि त्यातल्या ह्या गुहा ज्या हरवळे नावाच्या ठिकाणी आहेत. ह्या गुहा अख्ख्याच्या अख्ख्या एका जांभ्या दगडाचं जी टेकडी होती त्या टेकडीतनं त्या कोरून काढलेल्या आहेत आणि त्या एका शेजारी एक अशा 5 गुहा आहेत आणि त्या 5 गुहांमध्ये 5 वेगवेगळ्या आकाराची शिवलिंग आहेत. पंचलिंग आराधना नावाची एक पूजा पद्धती पूर्वी भारतामध्ये अस्तित्वात होती, ज्याच्यामध्ये 5 वेगवेगळ्या लिंगांची स्थापना एकाच मंदिरात केली जायची आणि त्यांची पूजा एकाच ठिकाणी केली जायची. तशी ही गुहा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ही 5 वेगवेगळ्या प्रकारची शिवलिंग. आता ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ती गुहा जी कोरलेली आहे ती जांभ्या दगडामध्ये कोरलेली आहे, पण त्याच्यामध्ये ह्या जे शिवलिंग आहेत ती मात्र एका ग्रीन कलरच्या दगडामध्ये बेसाल्टिक स्टोनमध्ये केलेली आहेत आणि हा दगड इथला नाही आहे. त्याच्यामुळे ही शिवलिंग कुठेतरी बाहेर कोरलेली आहेत आणि ती प्रचंड मोठी अवजड शिवलिंग आहेत. ती त्यावेळेला कोणीतरी आणून बसवली होती आणि ही जी गुहा आहे ही पूर्वीच्या काळी जे देशातून खाली कोकणामध्ये किंवा कोस्टवरती व्यापारासाठी लोक यायचे, तो जो ट्रेड रूट होता त्या ट्रेड रूटवरती बरोबर ह्या गुंफा आजही आहेत आणि ह्या आजही तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपण येतो, मी विचारलं होतं तांबडी सुर्लचं मंदिर कोणी पाहिलंय, तर मला फारसे हात वरती दिसले नाहीत. पण गोव्यात तुम्ही आलात आणि तुम्हाला एक कुठलं तरी मंदिर बघायचंय तर तुम्ही कवळे, शांतादुर्गा वगैरे तर बघा, पण आवर्जून वेळ काढून हे मंदिर जरूर बघायला जा. हे मंदिर आहे कदंब काळातलं, म्हणजे 12व्या शतकातलं, काळ्या दगडात, पाषाणी दगडात घडलेलं हे मंदिर आहे आणि हे यादवकालीन मंदिर आहे आणि ह्याच्यामध्ये चालुक्य आणि कदंब ह्या दोन्ही तऱ्हेच्या स्थापत्याचं मिश्रण आहे आणि हे एकमेव असं प्री पोर्चुगीज मंदिर आहे जे जसंच्या तसंच राहिलेलं आहे, त्याला काहीही क्षती किंवा हानी पोचलेली नाहीये. हे ह्यामुळे नाही झालं की पोर्चुगीजांना वाटलं अरे वा किती सुंदर मंदिर आहे, आपण याचं संरक्षण करूया, ह्या विचारामुळे ते मंदिर टिकून राहिलं नाही. ते मंदिर टिकून राहिलं कारण तुम्ही जर त्याच्या मागे बघाल तर त्याच्या मागे घनदाट अशी पश्चिम घाटाची वनराई आहे आणि त्याच्यावरती, म्हणजे तिथं घाट सुरूच होतात तिकडे आणि त्याच्यावरती एकदम कर्नाटकच लागतं, म्हणजे तो पूर्ण पश्चिम घाटाची ती वनराई आहे आणि त्याच्यामुळे त्या घाटाच्या पायथ्याशी ते मंदिर होतं आणि ते घनदाट झाडीमध्ये लपलं होतं. म्हणून ते 20व्या शतकाच्या सुरुवातीला ते मंदिर परत प्रकाशात आलं. तिथल्या लोकल लोकांना माहिती होतं, पण जगाच्या दृष्टीने हे मंदिर आपण परत शोधलं हे जवळजवळ 20व्या शतकाच्या सुरुवातीला. अतिशय सुंदर मंदिर आहे, वरती शिखर आहे, बाहेर उघडा सभामंडप आहे, त्या सभामंडपाच्या बाहेर जे छत आहे ते अजून ओरिजिनल म्हणजे 12व्या शतकातलं छत आहे आणि सगळ्या कातळी शिळा ह्या एकमेकांना जोडून आणि त्याच्यामध्ये सिमेंट किंवा चुना याचा वापर अतिशय कमीत कमी करून त्याच्या फटी, म्हणजे लॉक अँड की जॉईंट, त्यांचे तुमच्यापैकी कोणी इंजिनियर असेल त्यांना समजू शकेल मी काय म्हणते ते, अशा तऱ्हेच्या टेक्निकचा वापर करून हे मंदिर बनवलेलं आहे आणि अत्यंत सुंदर देखणं. म्हणजे त्या मंदिराचं लोकेशनच असं आहे की एखाद्या अंगठीच्या कोंदणामध्ये हिरा बसवावा ना, तसं ते हिरव्यागार वनश्रीच्या कोंदणामध्ये हे अतिशय सुंदर असं काळ्या पाषाणाचं मंदिर आहे. त्याच्यानंतर अजून एक
प्री पोर्चुगीज कालीन मंदिर आहे. हे मंदिर आहे महादेव मंदिर. हे कुर्डी नावाच्या गावामध्ये होतं. मोगूबाई कुर्डीकर ह्या महान गायिकेचं नाव आपण ऐकलं असेल तर त्या मोगूबाई कुर्डीकर म्हणजे किशोरी आमोणकरांच्या मातोश्री त्या मुळातल्या ज्या गावच्या होत्या त्या कुर्डी गावामध्ये हे मंदिर होतं. हे मंदिरही कदंबकालीन आहे. पण तुम्ही जर आधीचं मंदिर बघितलं तर आधीचं मंदिर हे पूर्णपणे काळ्या पाषाणात उभारलेलं आहे. आणि हे मंदिर जे आहे ते मंदिर हे इथे मिळणाऱ्या जांभ्या दगडामध्ये उभारलेलं आहे. पण त्याचे जी ओवरी आहे आणि त्याच्या ओवरीतले जे खांब आहेत दोन, ते खांब तेवढे त्यांनी पाषाणामध्ये बसवलेले आहेत. आता ही निवड का केली असावी? कारण एखादा स्थपती जेव्हा मंदिर बनवतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये चक्र चालू असतं की हे मंदिर बनवायला वेळ किती लागेल, हे बनवायला खर्च किती लागेल. आजही आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा विचार करताना तेच विचार करतो ना, तर त्या काळामध्ये सुद्धा तेच करायचे. तर आधीच्या मंदिरामध्ये जे दगड वापरला गेला तो सगळाच्या सगळा दगड हा गोव्यामध्ये उपलब्ध नाहीये, तो बाहेरून आणला गेला. आणि साहजिकच तो बाहेरून आणला गेला असल्यामुळे तो अतिशय महाग पडला असेल आणि त्याला वेळही भरपूर लागला असेल. कारण त्या काळात तुम्ही आजची परिस्थिती नाही इमॅजिन करू शकत की एक क्रेन नेली कुठेतरी आणि एक दगड उचलून आणला. हे त्या काळामध्ये बैलगाड्या किंवा हत्ती वगैरे अशी साधनं लावून त्या घाटांमधनं तो दगड इथे त्यांनी खाली आणला आणि त्यातून मंदिर बनवलं. तर त्यामुळे त्यांनी इथे इम्प्रोवाइज करून बहुतेक मंदिर आम्ही इथल्या लोकल जांभ्या दगडात बनवू, पण जांभ्या दगडात कोरीव काम होत नाही. त्याच्यामुळे जिथे कोरीव काम हवंय, जिथे खांबे आणि ओसरी आहे तिथे आम्ही पाषाण वापरू, असा वापर करून हायब्रिड पद्धतीने ते मंदिर बनवलं. त्याच्यानंतर आपण येतो हे मंदिराकडे. हे मंदिर आहे सप्तकोटेश्वराचं. हे खांडेपार नावाच्या गावाजवळ फोंड्याजवळ आहे, ओपा नावाच्या ठिकाणी. इथे पूर्णपणे हे ॲक्च्युली अर्ध गुहा आहे. म्हणजे खालची जी त्याचा गाभारा जो आहे तो ॲक्च्युली गुहा आहे आणि गुहेवरती हे मंदिर बनवलेलं आहे. आणि हे मंदिर जर तुम्ही बघितलं तर हे मंदिर पूर्णपणे लॅटराईटमध्ये म्हणजे पूर्णपणे जांभ्या दगडात बनवलेलं आहे. कारण तिथे सहजपणे तो दगड उपलब्ध होता. आणि ह्याला वरती दगडावरती दगड रचून एक पहिल्यांदा आपल्याला डोमिकल शिखर दिसतं. डोमिकल शिखर म्हणजे जे गुंबजासारखं घुमटासारखं शिखर असतं त्याला डोमिकल शिखर म्हणतात. म्हणून बाकीबाब बोरकरांची कविता जर तुम्ही ऐकली असेल, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, त्याच्यामध्ये ते म्हणतात माझ्या गोव्याच्या भूमीत उंच घुड देवळांचे. घुड हा घुमटासाठी वापरलेला कोकणी शब्द आहे आणि गोव्याच्या मंदिरामध्ये तुम्हाला शिखराच्या ऐवजी तो घुमट दिसतो, म्हणून त्याला त्यांनी उंच घुड देवळांचे असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण येतो, हे मंदिर आत्ता असं दिसत नाही आहे. आत्ता ह्याचं पूर्णपणे काय म्हणतात त्याला रिनोव्हेशन झालेलं आहे आणि अतिशय सुंदर रिवायवल ह्याचं झालेलं आहे. हे सप्तकोटेश्वर मंदिर हे तेच मंदिर आहे ज्याचं भूमिपूजन खुद्द स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि शिवाजी महाराज हे जे मंदिर आहे सप्तकोटेश्वराचं, हे मंदिर दोनदा तोडलं गेलं होतं. हे मंदिर हा सप्तकोटेश्वर हे जे शिवांचं स्वरूप आहे हे कदंबांचं कुलदैवत होतं. कदंब राजे स्वतःला सप्तकोटीश्वर वीरवर म्हणजे सप्तकोटीशाचे भक्त वीरवर असं म्हणून घ्यायचे. त्याच्यामुळे त्यांनी त्याचं मंदिर अनेक ठिकाणी बांधलं होतं. आधी पण आपण बघितलं ते सप्तकोटेश्वराचंच मंदिर होतं. हे जे सप्तकोटेश्वराचं मंदिर होतं हे दोनदा तोडलं गेलं. हे पहिल्यांदा तोडलं गेलं ते 13व्या शतकामध्ये, मी आधी सांगितलं होतं जेव्हा इस्लामी आक्रमणं झाली तेव्हा हे पहिल्यांदा तोडलं गेलं. आणि तेव्हा ह्याचं शिवलिंग होतं ते उखडून बाजूला फेकलं गेलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा विजयनगरमध्ये हिंदू राजांचं राज्य आलं तेव्हा हे मंदिर परत बनवलं गेलं. तेव्हा ते दिवार किंवा दिवाडी नावाच्या बेटावरती बनवलं गेलं होतं आणि तिथून पोर्तुगीजांनी ते परत तोडलं आणि तिथलं जे शिवलिंग होतं ते उखडून त्यांनी एका विहिरीच्या तोंडावर बसवलं, अशी आख्यायिका आहे की त्यामुळे ज्या लोकांना त्यांनी कन्वर्ट केलं ते लोक त्याच्यावरती पाय ठेवून पाणी काढू शकत असत असं. पण एका तिथल्या माणसाला स्वप्नात आला ते शिवलिंग आणि मग तो रात्री येऊन त्याने ते शिवलिंग सोडवून घेतलं आणि नदीतनं पोहत पोहत त्याने ते पलीकडे नेलं आणि नार्वे नावाच्या गावी त्याची प्रतिष्ठापना केली. पण त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यामुळे ते मंदिर छोट्याशा झोपडीत होतं. आणि जेव्हा शिवाजी महाराज गोव्याच्या स्वारीवरती आले तेव्हा त्यांना कुणीतरी सांगितलं की कदंबांचा कुलदैवत सप्तकोटीश्वर हा नार्वे ह्या गावामध्ये एका छोट्याशा झोपडीमध्ये आहे. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी असं जाहीर केलं की ह्या लिंगाची प्रतिष्ठापना मी परत करेन आणि मी परत इथे मंदिर बांधेन. त्याचं भूमिपूजन त्यांनी केलं आणि त्या भूमिपूजनाचा एक शिलालेख त्या मंदिरामध्ये अजूनही आहे.
आणि त्याच्यानंतर मग ते मंदिर पूर्ण केलं, म्हणजे शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातच ते पूर्ण झालं. आणि आत्ता गोवा सरकारने त्याचं अतिशय सुंदर असं रिज्युविनेशन केलेलं आहे, ते रिस्टोरेशन केलेलं आहे. ते आपण जरूर जाऊन बघावं. अतिशय सुंदर देखणं मंदिर आहे. आणि तिथला तो शिवाजी महाराजांच्या नावाचा जो शिलालेख आहे तो बघून खरोखर आजही उर अभिमानाने आणि डोळे आसवांनी भरून येतात. त्याच्यानंतर आपण येतो की मी तुम्हाला मगाशी जो प्रश्न विचारला की गोव्याची मंदिरं इतर मंदिरांपेक्षा वेगळी दिसतात, मग ती तशी वेगळी का दिसतात? ती वेगळी दिसतात कारण ती सगळी मंदिरं ही विस्थापित मंदिरं आहेत. मुळात ती मंदिरं आज ज्या ठिकाणी आहेत, म्हणजे आपण कवळे म्हणू, मारदोळ म्हणू, मंगेशी म्हणू, ह्या सगळ्या ठिकाणी जी ती मंदिरं आहेत ती प्राचीन काळापासून तिकडे नव्हती. ती वेगवेगळ्या गावांच्या त्या ग्रामदेवता होत्या, तिथल्या लोकांच्या त्या कुलदेवता होत्या. पण जेव्हा पोर्तुगीजांनी धर्मप्रसार केला जबरदस्तीने आणि तेव्हा त्यांनी जी हिंदू मंदिरं तोडली, त्या तोडाफोडीच्या काळामध्ये इथल्या हिंदू लोकांनी मंदिरं ते वाचवू शकले नाहीत कारण पोर्तुगीजांची सत्ता तशी अत्यंत जुलमी होती, पण त्यांनी मूर्ती वाचवल्या आणि त्या मूर्ती त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नद्या ओलांडून त्यांनी त्या फोंडा तालुक्यात नेल्या. फोंडा तालुका त्यावेळेला हिंदू सरदारांच्या अधिपत्याखाली होता आणि तिथे त्यांनी मंदिरांची स्थापना केली. आणि ही सगळी मंदिरं ही साधारण 1540 ते साधारण 1690 या कालखंडामध्ये विस्थापित होऊन दुसरीकडे नेलेली आहेत. त्याच्यानंतर ती बांधली खूप उशिरा, कारण जेव्हा या मूर्ती तिकडे नेल्या गेल्या होत्या तेव्हा पोर्तुगीजांची सत्ता या प्रदेशावरती होती आणि ज्या लोकांनी त्या मूर्ती तिकडे नेल्या त्यांच्याकडे तेव्हा तितके पैसेही नव्हते आणि तितकी सत्ताही नव्हती की ती भली मोठी भव्य मंदिरं बांधू शकतील. त्याच्यामुळे जवळजवळ 100-150 वर्ष ह्या मूर्ती छोट्याशा झोपड्यांमध्ये किंवा छोट्याशा कामचलाऊ देवळांमध्ये राहिल्या. त्यांची पूजा होत होती, लोक जात होते, त्यांचे सगळे उपचार चालू होते, पण देवळं बांधणं त्यांना शक्य नव्हतं. पण जेव्हा मराठ्यांची सत्ता भारतभरात पसरू लागली आणि तेव्हा इथले बरेच लोक जे विस्थापित होऊन बाहेर पडले होते, कारण त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला गोव्यात राहायचं असेल तर तुम्हाला एक तर धर्म तरी बदलावा लागेल किंवा तुम्हाला गाव तरी सोडावं लागेल किंवा तुम्हाला आम्ही मारून टाकू. तेव्हा इथले बरेच लोक जे गोव्याहून बाहेर निघाले होते त्यातले काही कोकणात सेटल झाले, काही कर्नाटकात सेटल झाले, काही केरळमध्ये सेटल झाले. त्याच्यातले बरेचसे लोक हे पुढे जेव्हा नावारूपाला आले आणि ते पेशव्यांच्या पदरी किंवा मराठा सरदारांच्या पदरी ते अत्यंत चांगल्या पोस्टवरती पोचले. त्याच्यापैकी एक सुकटणकर नावाचे सरदार होते, ते ग्वाल्हेरला शिंद्यांच्या दरबारामध्ये फार मोठे अधिकारी होते. तेव्हा त्यांच्याकडे जेव्हा राजकीय सत्ता आली, त्यांनीच महाकाल जो उज्जैनमध्ये जे मंदिर आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धारही त्यांनीच केला होता. त्यांनी पहिली गोष्ट केली की त्यांनी गोव्यामध्ये जमिनी विकत घेतल्या आणि इथली मंदिरं त्यांनी बांधायला पैसे दिले आणि त्याच्यामुळे जवळजवळ 18व्या शतकामध्ये आज आपण जी मंदिरं बघतो, म्हणजे कवळेचं मंदिर, मंगेशीचं मंदिर, ही असली भव्य मंदिरं बांधण्यात आली. आता ह्याच्यामध्ये म्हणजे मंदिरं तोडली गेली साधारण 16व्या आणि 17व्या शतकामध्ये, परत बांधली गेली 18व्या शतकाच्या मध्ये. ह्या सगळ्या मधला जो स्थित्यंतराचा काळ होता, त्या स्थित्यंतराच्या काळामध्ये इथली जी मंदिर बांधणारे जे लोक होते, जे स्थपती होते, ज्यांच्याकडे ते पारंपरिक ज्ञान होतं मंदिर कसं बांधायचं, तर त्यांच्याकडे काही कामच नव्हतं ना. आणि तेव्हा जे ज्ञान होतं ते शाळेत जाऊन मिळत नसे. तेव्हा आर्किटेक्चर स्कूल्स सारखा प्रकार नव्हता. तिथे काम करता करता, वडिलांच्या हाताखाली काम करता करता मुलगा शिकून घ्यायचा. त्याच्यामुळे जेव्हा 100 वर्षांचा जेव्हा ब्रेक होतो तेव्हा जवळ 2-4 पिढ्यांचा लोप होतो त्याच्यामध्ये. त्यामुळे जे ज्ञान आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोचत नाही. त्यामुळे जेव्हा ही मंदिरं परत बांधायला घेतली तेव्हा इथल्या स्थपती ते विसरले होते की आपण पुरातन काळामध्ये मंदिरं कशी बांधायचो. आणि तोपर्यंत गोव्यामध्ये एका नवीन शैलीचा उदय झाला होता. खूप भव्य चर्चेस ऑलरेडी अस्तित्वात आलेल्या होत्या. त्यांच्याकडनं त्यांनी बरेच इन्फ्लुएन्सेस घेतले, पण
त्यांच्या मनामध्ये संकल्पना ठाम होत्या की मंदिर बनवायचं असेल तर मंदिराला एक गर्भगृह असतं, त्याला बाहेर एक सभामंडप असतो, त्याला एक प्रदक्षिणापथ असतो, त्याला पुढे एक पुष्करिणी असते आणि त्याच्या आजूबाजूला अग्रशाळा असते. हे सगळं त्यांच्या मनामध्ये तो प्लॅन अजूनही जिवंत होता. त्याच्यामुळे गोव्यातली जी मंदिरं बांधली गेली ती त्या प्लॅन भरमुकून बांधली गेली. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गोव्याच्या मंदिरामध्ये अजूनही दिसतील, पण त्याचं स्वरूप बदललेलं आहे. कारण तोपर्यंत त्यांनी बरेच जे वेस्टर्न इन्फ्लुएन्सेस आहेत गॉथिक शैलीचे, चर्च बांधणीचे, तेही आत्मसात केलेले होते. पण म्हणून ही मंदिरं पोर्तुगीज शैलीची होत नाहीत. ही जी शैली आहे ती युनिकली गोवन स्टाईल ऑफ आर्किटेक्चर आहे. ही गोव्याची इथे जन्मलेली स्थापत्य शैली आहे, जिच्यावरती पोर्तुगीजांचा प्रभाव नक्कीच आहे, पण ती शैली 100% भारतीय आहे. मी मंदिरांच्या विध्वंसाबद्दल सांगितलं होतं. आता त्याची एक छोटीशी, म्हणजे सगळ्याच गोष्टी सुखांत नसतात आणि सगळ्याच गोष्टी चांगल्याच गोष्टी सांगाव्यात असं माझ्यावरती काही बंधन नाही आहे. त्यामुळे मी थोडीशी एक करुण गोष्टही सांगणार आहे. तर ही जी जागा आहे, हा जो फोटो तुम्हाला दिसतोय, हा फोटो जिथे कवळेच्या शांतादुर्गेचं जुनं मंदिर होतं ती जागा अजूनही तशीच आहे. आणि त्याच्या मागे ज्या तुम्हाला वडाच्या पारंब्या दिसतात तिथे खूप मोठं वडाचं झाड आहे. जे वडाचं झाड कदाचित जे मंदिर तोडलं तेव्हाही त्या काळातही अस्तित्वात असेल, इतकं जुनं ते वडाचं झाड आहे. आणि आजही तुम्ही जेव्हा दिवे लावणीच्या वेळेला ह्या जागेवरती जाल तर तुम्हाला अतिशय विषण्ण वाटतं, खिन्नता दाटून येते मनामध्ये. कारण ह्या जागेची काय म्हणतो त्याला व्हाईबच अशी आहे की आपल्याला शांतपणे आपण बसून राहिलो तर आपल्याला इमॅजिन करता येतं की आपल्याला त्या किंकाळ्या ऐकूही येतील की ज्या काळामध्ये हे मंदिर तोडलं गेलं असेल. आणि हे जे दगड आहेत, ह्याचा मी मुद्दाम फोटो घेतलेला आहे, हे दगड त्या ओरिजिनल मंदिराचे दगड होते, ते अजूनही तिथे आहेत. आणि अशी ती जागा दिसते. तो मागचं ते वडाचं झाड आहे आणि आत्ता तिथे ती जागा अजूनही शांतादुर्गेच्या मंदिराच्या आधिपत्याखाली आहे, कवळेच्या. आणि त्यांनी तिथे एक छोटीशी शेड बांधली आणि तिथे एक शांतादुर्गा देवीचा फोटो आहे. आणि कुणीतरी जाऊन तिथे दररोज रात्री, ते गाव पूर्णपणे कन्वर्ट झालेलं आहे, तिथे आसपास कोणी हिंदू नाही आहे, तरी सुद्धा कोणीतरी जाऊन तिथे रात्री एक दिवा लावून येतो. आत्ता मी तुम्हाला सांगितली ती मंदिर विध्वंसाची गोष्ट. आत्ता आपण ऐकू मंदिर पुनर्बांधणीची गोष्ट. इथून जवळ, म्हणजे मडगावहून अगदी जवळ 5-6 किलोमीटरवरती वेरणा नावाचं गाव आहे. एअरपोर्टला जाताना वाटेत ते लागतं. त्या वेरणा गावामध्ये म्हार्दोळची जी महालसा आहे, म्हणजे श्री विष्णूचं मोहिनी स्वरूप, तिचं ओरिजिनल मंदिर होतं. आणि पोर्तुगीजांच्या रेकॉर्डमध्ये अशी नोंद आहे की ते मंदिर इतकं सुरेख होतं, इतकं त्याच्यामध्ये लाकडी देखणं काम होतं की जेव्हा दिएगो रॉड्रिगीज नावाचा एक शिपाई, जो रायच्या किल्ल्याचा किल्लेदार होता, त्याने जेव्हा हे मंदिर तोडायचा हुकूम दिला तेव्हा त्याने एका जेजुईट पाद्र्याला सांगितलं की तू जाऊन त्या मंदिराचा सर्वे कर आणि मला सांग हे किती मोठं आहे, हे तोडायला किती शक्ती लागेल. तर तो पाद्री जेव्हा गेला हे मंदिर बघायला, त्याला हे मंदिर इतकं आवडलं की त्याने पत्र लिहिलं त्या दायगो फर्नांडिसला की हे मंदिर आपण तोडू नये, आपण हवं तर मूर्ती तोडावी, पण ह्या मंदिरावरती आपण क्रॉस उभा राहावा आणि जसं तसं त्याचं चर्चमध्ये रूपांतर करावं. पण अर्थातच दिएगो फर्नांडिसने तो सल्ला मानला नाही आणि ते मंदिर तोडलं गेलं. मूर्ती म्हार्दोळला हलवली गेली आणि ती जी जागा होती ती जागा अनेक वर्ष तशीच पडून होती. तिथे आख्यातिका अशा आहेत की तिथे चर्चेस बांधायचा प्रयत्न झाला होता, पण तिथे कुठलंही बांधकाम हे तग धरू शकलं नाही काही ना काही कारणामुळे. त्याच्यामुळे ती जागा तशीच रिकामी होती आणि तिथे मंदिराची पुष्करणी होती. तिथे आता हल्ली एक नवीन मंदिर हे आता बांधलं गेलेलं आहे. त्यामुळे म्हाळसा देवीची गोव्यामध्ये 2 मंदिरं आहेत, एक म्हार्दोळला आणि ह्याला आता जुनं म्हार्दोळ म्हणतात, म्हणजे ओरिजिनल तिचं जे स्थान होतं तिथलं. मग रिकन्स्ट्रक्शनची गोष्ट मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. तर ही काही मंदिरं, हे कवळेचं मंदिर, हे मंगेशीचं मंदिर, हे महालसेचं म्हार्दोळ मंदिर, जी माझी कुलदेवता आहे, म्हार्दोळचं मंदिर. आणि ह्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर हे जे वरती कौल सदृश्य जे तुम्हाला दिसतंय ती कौलं नाही आहेत, तो तांब्याचा पत्रा आहे आणि त्याच्यावरती सोन्याचा पत्रा लावलेला आहे कळसावरती.
हे जे मंदिर आहे हे अत्यंत सुंदर देखणं मंदिर आहे आणि महालसा मंदिराच्या अगदी जवळ आहे. हे नरसिंहाचं मंदिर आहे. परत ह्याच्यावरही तांब्याचा पत्रा लावलेला आहे आणि वरती ह्याचं जर शिखर तुम्ही बघितलं तर ह्याचं शिखर शंकूसारखं आहे. म्हणजे शिखरामध्येही थोडासा डिझाईन एलिमेंट्स डिफर होतात. आता आपण येतो गोव्याची मंदिरं इतकी वेगळी का आहेत आणि वेगळी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये वेगळेपण का आहे. तर त्याचं प्रमुख वेगळेपण म्हणजे शिखराच्या ऐवजी तिथे घुमट असतो, ज्याला कोकणीमध्ये घूड असं म्हणतात, जे मी तुम्हाला सांगितलं. कधी कधी असं शंकूसारखं स्ट्रक्चर सुद्धा असतं, जे आपण नरसिंहाच्या देवळामध्ये बघितलं. मग त्याच्यावरती इथे पाऊस खूप पडतो, त्याच्यामुळे इथल्या हवेसाठी उतरतं छप्परच इथे चालू शकतं, फ्लॅट रूफ चालू शकत नाही. त्याच्यामुळे इथल्या सगळ्या मंदिरांची जी छप्परं आहेत ती उतरती आहेत आणि त्याच्यावरती एकतर मँगलोर कौलं असतात, म्हणजे मातीचे कौलं असतात, किंवा त्याच्यावरती तांब्याचे पत्रे असतात काही मंदिरांमध्ये, जसे मारदोळला आहेत किंवा नरसिंहाच्या मंदिरामध्ये आहेत. त्यांच्या आजूबाजूला एक नौबतखाना असतो, कारण देवाचे जे उपचार असतात पूर्ण दिवसाचे त्याच्यामध्ये त्याची एक संगीत सेवा असते. म्हणजे सकाळी सनई आणि चौघड्याच्या वादनाने देवाला उठवायचं असतं, त्याच्यामुळे तिथे एक नौबतखाना असायचा. एक पुष्करिणी असतेच असते प्रत्येक मंदिरामध्ये, आणि प्रत्येक मंदिराचा एक उत्सव असतो, ज्याला शिबिकोत्सव किंवा नौकानयनोत्सव उत्सव म्हणतात, ज्याच्यामध्ये देवाला एका होडीत बसून त्याला पुष्करिणीमधून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नेतात. लोकांना वाटतं हा नुसताच नौकाविहाराचा उत्सव आहे, पण हा नौकाविहाराचा उत्सव नाहीये. कारण ज्या परिस्थितीमध्ये त्या मूर्ती ह्या नदी ओलांडून त्यांच्या मूळस्थानावरून ह्या स्थानाकडे आणल्या गेल्या, त्या प्रसंगाची आठवण लोकांच्या मनामध्ये जिवंत राहावी म्हणून आमच्या पूर्वजांनी कुठेतरी ह्या शिबिकोत्सवाची किंवा ह्या नौकानयन उत्सवाची त्यांनी निर्मिती केलेली आहे. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा देव बोटीमध्ये ठेवून ह्या टोकापासून त्या टोकापासून पुष्करिणीच्या नेला जातो, तेव्हा त्याच्या पूर्ण उत्सवाची फलश्रुतीच ही असते की लोकांच्या आठवणीत हे कायम राहावं की हा देव कुठल्या परिस्थितीमध्ये त्याच्या मूळ स्थानाहून इथे आणण्यात गेलेला आहे. अजून एक गोव्याच्या मंदिरांचा सुंदर फीचर, आणि हे तुम्हाला इथल्या सगळ्या मंदिरामध्ये दिसेल, की इथे लाकूड भरपूर प्रमाणात मिळायचं. त्यामुळे मंदिरामध्ये लाकडी खांब असतात आणि लाकडी खांबावरती अतिशय सुंदर कोरीव काम असतं. देखणं दशावतार असतात, रामायणाचे प्रसंग चितारलेले असतात, महाभारताचे प्रसंग चितारलेले असतात, अनेक गोष्टी असतात आणि त्या अतिशय सुंदर. इथले लोकल जे शिल्पकार होते, जे लाकडावरती कोरीव काम करणारे होते, त्यांचं कसब फार थोर होतं आणि ते कसब तुम्हाला अजूनही इथल्या प्रत्येक मंदिरामध्ये दिसतं. गोव्याच्या मंदिराची अजून एक युनिक गोष्ट म्हणजे इथल्या सुंदर दीपमाळा. ह्या दीपमाळा प्रत्येक मंदिराच्या अशा वेगळ्या असतात आणि त्यात थोड्या त्याच्यामध्ये 19-20चा फरक असू शकतो. हे एकतर चर्चेसमध्ये पण असे पिलर्स असायचे, कॅन्डल पिलर्स, आणि मराठा काळामध्ये मंदिरांमध्ये, जे महाराष्ट्रामध्ये आपण जर मंदिरं बघितली तर प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला दगडी दीपमाळ दिसेल, तर त्याचं हे गोवन स्वरूप आहे. प्रत्येक मंदिराला मी म्हटलं तशी पुष्करिणी असते. ही पुष्करिणी ही वेलिंगच्या नरसिंहाच्या मंदिराची पुष्करिणी आहे. माझ्या मतानुसार ही गोव्यातली सगळ्यात सुंदर पुष्करिणी आहे, कारण ह्याच्यात पाणी जे येतं ते थेट डोंगरामधनं येतं आणि इथे संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला तिथल्या पायऱ्यांवरती नुसतं शांतपणे बसून ध्यान करणं हा एक अत्यंत अत्यंत शांती देणारा अनुभव आहे, जो मी बरेचदा केलेला आहे. आता मंदिरं गोव्यातली ही फक्त देवाचं दर्शन घ्यायची जागा कधीच नव्हती, आजही नाही आहे. टेम्पल्स इन गोवा आर नॉट मियरली प्लेसेस ऑफ वर्शिप, दे आर ऑल्सो सेंटर्स ऑफ कम्युनिटी ॲक्टिव्हिटी, पर्स्यूट ऑफ आर्ट्स अँड परपॅच्युएशन ऑफ सोशल अँड कल्चरल व्हॅल्यूज. कमला मनकेकर बनावच्या बाईंनी मंदिरांवरती एक पुस्तक लिहिलं आहे गोव्याच्या, त्याच्यामध्ये त्यांचं हे वाक्य आहे. हे माझे रेफरन्सेस आहेत. आणि आत्ता वेळ झालेली आहे माझी ऑलमोस्ट, पण मी एक 5 मिनटं घेऊ ना. तर आत्ता आपण गोव्याची मंदिरं बघितली, पण गोव्याच्या अनेक अशा युनिक गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल लोकांना फार कमी माहिती आहे. गोव्याचं जेवण म्हटलं की बऱ्याच लोकांना केवळ आणि केवळ फिश करी राईस किंवा चिकन शाकुती इतकंच आठवतं. पण गोव्यामध्ये अतिशय चांगलं, वेगळं आणि युनिक
असं शाकाहारी जेवण मिळतं आणि श्रावणामध्ये जवळजवळ सगळे गोवन हिंदू शाकाहार करतात, तेव्हा इथल्या लोकल रानभाज्या आजही वापरात असतात आणि त्याचे जवळजवळ त्या भाज्यांचे जवळजवळ 20-25 वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारामध्ये ते बनवल्या जातात. तुम्ही जर श्रावणामध्ये गोव्याला आलात तर बरेच गोवन रेस्टॉरंट श्रावण थाली नावाचा ऑप्शन देतात आजकाल, त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं टेस्ट करू शकता. त्याच्यामध्ये खतखता नावाचा एक प्रकार आहे, तो अनेक प्रकारच्या रानभाज्या एकत्र करून बनवला जाणारा प्रकार आहे आणि तो अतिशय टेस्टी आणि न्यूट्रिशियस असा आहे. गोव्यात महाराष्ट्रातले हिंदू साजरे करतात तेच जवळजवळ सगळे सण साजरे होतात, पण ते साजरे सण करायची पद्धत अतिशय वेगळी आहे. म्हणजे गोव्यातला जो गणेशोत्सव असतो तो घरगुती गणेशोत्सव असतो, थोडासा कोकणातला असतो तसा, की त्या घरातली सगळी माणसं जी अनेक पिढ्या 4-5 पिढ्या जी पांगलेली असतात ती सगळी त्या निमित्ताने मूळ घरामध्ये जमतात, अजूनही जमतात. त्यामुळे गावं एरवी ओस पडलेली असली तरी गणपतीच्या दिवसामध्ये तुम्हाला गोव्याच्या कुठल्याही गावामध्ये सध्या पार्किंग मिळत नाही, कारण प्रत्येक घरामध्ये आता 25-25 गाड्या असतात म्हणजे तितक्या लोकांच्या, तर त्या कुठे पार्क कराव्या असा प्रश्न असतो. आणि अतिशय सुंदर जिव्हाळ्याचा असा घरगुती जिव्हाळ्याचा असा गणपती असतो आमच्याकडे. त्याची आरास पण वेगळी असते. त्याला माटोळी नावाचा एक प्रकार असतो. दॅट इज अ वे ऑफ सेलिब्रेटिंग गोवाज बायोडायव्हर्सिटी. म्हणजे त्या काळामध्ये आजूबाजूच्या रानामध्ये ज्या ज्या औषधी वनस्पती मिळायच्या, ज्या ज्या लोकल वनस्पती मिळायच्या त्या काढून आणायच्या आणि त्या निमित्ताने ती जी ट्रेडिशनल नॉलेज होती त्या औषधांची ती पुढच्या पिढीपर्यंत पोचवायची, ह्या उद्देशाने आमच्या पूर्वजांनी ते सुरू केलेलं होतं. आजकाल त्याला फक्त डेकोरेटिव्ह स्वरूप आलेलं आहे, पण ते बघण्यासारखं असतं. त्याचे कॉम्पिटिशन्स असतात, अतिशय देखणं. तुम्ही जर माटोळी सर्च केलं तर तुम्हाला दिसून येईल. आत्ता मी आधी माझं भाषण सुरू व्हायच्या आधी मी बोलत होते इथल्या एकांशी, तर त्या म्हणाल्या की इथे घरांमध्ये प्रत्येक घरामध्ये बाग आहे ना. तर मी म्हटलं हो, कारण गोव्यामध्ये अजूनही जी घरं आहेत ती बैठी घरं आहेत. त्या घराच्या पुढे मागे बाग असते. गोव्याच्या लोकांना हिरवाईची अतिशय आवड आहे आणि प्रत्येकाच्या घरी, मग तो गरीब असो किंवा श्रीमंत, थोडीशी तरी झाडं असतात, थोडीशी तरी बाग असते, थोडंसं तरी काहीतरी स्वतः उगवलेलं असतं. इथले आंबे, इथले नारळ, इथली फुलं, ह्या सगळ्यांची अतिशय आवड इथल्या जनमानसाला आहे. इथलं संगीत वेगळं असतं. इथलं संगीत गाताना जी इन्स्ट्रुमेंट्स असतात ती वेगळी असतात आणि त्याला स्वतःची एक शैली असते, त्याला स्वतःचा एक युनिक फ्लेवर असतो. तर तो तुम्ही इंटरनेटवरनं जरूर सर्च करून बघावा. पण गोव्यामध्ये थोडक्यात काय, तर गोव्यामध्ये बघण्यासारखं खूप काही आहे. त्याच्यामुळे फक्त गोव्याचे समुद्रकिनारे आणि गोव्याची संध्याकाळची श्रमपरिहाराची जी तुमची योजना असेल ती योजना हे सोडल्यास गोव्यामध्ये बघण्यासारखं खूप आहे, गोव्यामध्ये अनुभवण्यासारखं खूप आहे. तर ते बघा. गोवा माझ्या नजरेने बघा. माझी जन्मभूमी आहे, माझं माहेर आहे. तर मला जसं दिसेल तसं तुम्हाला दाखवायचा मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आय होप यू लाईक्ड इट. आणि ह्याचा शेवट मी माझ्या शब्दात नाही करणार. माझ्यापेक्षाही कितीतरी पटीने प्रतिभावान असे गोव्याचे एक सुपुत्र होते, बाभ बोरकर. त्यांच्या कवितेने मी या सेशनचा समारोप करणार आहे. त्यातली पहिली कडवी तुमच्यापैकी बहुतेक सगळ्यांना माहिती असेल, कारण आपण ती शाळेमध्ये शिकलेलं आहे. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कट्या कपारी मधुनी घट फुटती दुधाचे. माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, पावसात दारापुढे सोन्या चांदीच्या रेधारा. आणि खरोखर गोव्याचा पाऊस जेव्हा पडतो तेव्हा तुम्ही जर वर बघितलं तर तुम्हाला असं वाटतं की तो चांदीच्या धारांसारखा सिल्वर सुंदर पाऊस तो पडत असतो. माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात, वाडी आयेच्या मायेने सोनं केवड्याचा हात. माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती निळे पाणी, खोल आरक्त घावात शुद्ध वेदनांची गाणी. जी थोडीशी शुद्ध वेदनांची गाणी मी तुम्हाला सांगितलेली आहेत. इथल्या मंदिरांचा विध्वंस सांगण्यासारखं खूप आहे, पण माझ्याकडे वेळही तितका कमी आहे आणि ते तुम्ही स्वतः रिसर्च करू शकता. पण
गोव्याच्या फन अँड फेणी ह्या संस्कृतीपेक्षाही कितीतरी समृद्ध, कितीतरी वर्ष जुनी, कितीतरी चिरंतन, अजरामर अशी एक संस्कृती आहे. त्या संस्कृतीचं तुम्ही जरूर दर्शन घ्यावं. ह्या वेळेला जमलं नाही तर पुढच्या वेळेला याल तेव्हा दर्शन घ्यावं. आणि तुमच्या काळजात जो तुम्ही गोवा घेऊन जाल त्या गोव्यामध्ये ह्या गोव्यालाही थोडंसं स्थान असू द्यावं, इतकीच माझी इच्छा.